आपल्या गावावर काहीतरी भलं मोठं संकट येणार आहे आणि आपण ह्या वेगळ्या सिलेबसच्या गोष्टींमध्ये लागून आहोत. त्या दिवशी अजिंक्य सर मला हे बोलले होते, जरी मी या प्रोजेक्टमध्ये असलो किंवा नसलो, पण हा सब्जेक्ट लोकांसमोर जाणं खूप आवश्यक आहे. पण त्यांची जेव्हा विठू माऊली सिरियल होती ना, तेव्हा आमच्या घरी बेसिकली टीव्ही जास्त कोणी बघत नाही, तर मी शेजारी जाऊन बघायचे विठू माऊली सिरियल. विठू माऊलीच्या वेळेला जेव्हा 3 वर्ष ती मालिका सुरू होती त्यावेळेला मम्मीचा आपला एक वेगळाच कॉन्फिडन्स असायचा की अजिंक्य हे तर तू छान करतोयस, पण तुला पॅन्ट शर्ट मध्ये कोणीतरी काम द्यायला हवंय, तुला ते काम मिळायला हवंय. इंडस्ट्रीला एक हिरो मिळेल, इंडस्ट्रीला एक हिरो मिळेल. मम्मी एवढे मोठे मोठे वाक्य डायरेक्ट इथे परभणीमध्ये बसून बोलू नकोस, इथे जाम भारी भारी ऍक्टर्स आहेत. नुकतंच ग्रॅज्युएशन झालं आणि म्हटलं आता एमपीएससी करायला जायचं म्हणून 2 दिवस क्लासला गेलो. 2 दिवसानंतर ते इतिहास तर माझ्या डोक्याच्या वर. आउट ऑफ सिलेबस हे नाव खरं तर इंग्रजीमध्ये आपण का देतोय, मराठी द्यायला हवं असा विचार खूप होता. माझ्या घरच्यांची अतोनात इच्छा होती की मी PSIच व्हावं. का ते मला नाही माहिती, म्हणजे आताही त्यांचा मला कधी कॉल होतोय, काय करत बसलेस तू, जा तू पुण्याला अकॅडमी लाव. आणि 2 वर्ष अभ्यास केला, नंतर परीक्षा दिल्यावर मला समजली की काही माझी काही लायकी नाही बाबा MPSC वगैरे करणे. पावसाचे सीन्स जे केले ते वाट लावणारे सीन्स वाटले. पण इतकं थंड पाणी रात्रीच्या वेळी, दिवसाच्या वेळी आम्ही शूट केलंय. थंड पाणी, त्याच्यात मोठे मोठे फॅन, असं तुफान आलंय असं दाखवण्यासाठी. पत्ते अंगावर, ते पूर्ण फुल अंगावर येत आहेत. कल्पना तर म्हणजे अशी एवढीशी आहे कल्पना, आणि त्याच्यामध्ये काय उरलाच नाही जीव, असं वाटत होतं इतकी ती करत होती. खरं तर मी त्या सीनला असं वाटत होतं की मी ऍक्टिंग कशी करू, पण ऍक्टिंग करावीच लागली नाही, एवढं थोडी वाटत होती. याच्यासोबत प्रोडक्शन मी सांभाळत होतो, अभिजित आणि आहे. तर गोष्ट अशी, सीन सुरू होणार आहेत मग गडावर, त्याच्या अगोदरच आम्हाला फोन यायचे, अरे अरे हे सामान आणायचं बाकी आहे, आता scene चालू आहे. अरे भाऊ दादा इथे सामान आणायचं बाकी आहे, तिथं पेमेंट करायचं. अरे थांब ना भाई, सीन मध्ये आहे, चालू scene मध्ये तो सीन ठेवला नाहीये ना आपण, तो केलंच व्हॅनिटीच्या नाही. बाहेरच गेली हा, नाही. म्हणजे इतकं माझ्यासाठी एक नाईटमेअर होतं. म्हणजे मे बी मी कुठल्या तरी जगातल्या अशा मोठ्या मॅगझिन मध्ये मे बी वॉक करू शकलो असतो. मला फक्त पानांनी आच्छादलं होतं, माझ्या चेहऱ्यावर झाडं पानं फुलं लावली आहे आणि असा मी तिथे जाणार आहे. म्हणजे माझ्या मनात एक मोठा प्रश्न येत होता की आम्ही जव्हारमध्ये शूट करतोय आणि तिथे भरपूर बकऱ्या आहेत. एका सीन मध्ये शेषपाल सर मला मारतात आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मारताना तुझे डोळे बंद नाही झाले पाहिजे. ठीक आहे बा, एकदा मारतील 2दा मारतील. सरांनी कमीत कमी रागाच्या भरात मला 9 ते 10 वेळा मारलं. मला एक गोष्ट एवढ्यासाठी आउट ऑफ सिलेबस 2 यावा असं मला वाटतंय की मला ज्यांनी मारलंय या सिनेमामध्ये त्यांचा बदला घेण्याची मला एक तरी संधी पाहिजे, कारण मी कोणालाच नाही मारलं. मला जाम आवडतं फिरायला, म्हणजे ट्रॅव्हलिंग सगळ्यात मोठा पॅशन आहे माझा. इटलीला मी गेलेले एका एक्सचेंज प्रोग्रामसाठी माझ्या कॉलेजतर्फे, आणि मला प्रेम झालं त्याचा. खूप सुंदर आहे म्हणून. खूपच सुंदर. व्यक्त न होता जी ती सुरुवात असते ना, ते सुरुवातीचा जो स्पार्क असतो तो त्याच्यासारखी सुंदर गोष्टच नाहीये. सो वडिलांची खूप इच्छा होती की मी, ताईने MPSC UPSC करावी, तहसीलदार तरी बनावं किंवा असं सगळं त्यांचा विचार असायचा. कलाकारासोबत काही झालं तर कोणीही उभं राहत नाही. वरतून तो कलाकार किती टँट्रम करतो, त्याची किती नाटकं आहेत, त्याला किती, म्हणजे जसं त्याला पोट भरायचंच नाही. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्टार मीडिया मराठीमध्ये. आउट ऑफ सिलेबस मराठी फिल्म येते. सो पहिले तर फिल्मबद्दल मला ऐकायला आवडेल की नक्की काय आहे फिल्म. आउट ऑफ सिलेबस हा आमचा सिनेमा जो 3 जुलैला रिलीज होतोय, त्याबद्दल असं काही ओळींमध्ये किंवा एका ओळीमध्ये सांगणं खरंच कठीण आहे. पण आपल्या आजूबाजूला जी गोष्ट घडतीये, इनफॅक्ट वैश्विक पातळीवर ज्या ज्या गोष्टी, ज्या ज्या घटना घडत आहेत, त्या घटनांबद्दल खूप मजेमध्ये सुरुवात करून पण खूप गांभीर्याने घेण्याच्या विषयाकडे नेणारा हा सिनेमा आहे असं मला वाटतं. आणि आपण सगळे ना खूप आपल्या एका सर्टन सिलेबसमध्ये लागून असतो. म्हणजे अगदी शाळा कॉलेज पासून ते लाईफमध्ये पण एका चौकटीमध्येच जगत असतो की शाळा, ट्युशन, घर, थोडंसं खेळायला जाणं, थोडंसं काहीतरी मैत्री करणं, आपले हेवे दावे मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये, ह्या सगळ्या चौकटीत आणि सिलेबसमध्ये आपण बसलेलो असतो. पण या सिलेबसच्या बाहेर, आउट ऑफ सिलेबस, काही गोष्टी, काही संकट, काही प्रश्न असे आहेत ज्याच्याकडे आपण कम्प्लीट दुर्लक्ष करतो. सो खूप क्वचित असे सिनेमा याच्यावर इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट केली जाते, सगळ्या कलाकारांना आणि सगळ्यांना एकत्र आणून असा काही विषय हाताळला जातो, जो हाताळला जातोय आत्ता, ज्याची नितांत गरज आहे मला असं वाटतं वैश्विक पातळीवर. सो कुठल्याही भाषेचा व्यक्ती जेव्हा हा सिनेमा पाहिल
त्यांना तो तितकाच भावेल. आणि त्यातल्या त्यात मी तर मराठवाड्यातला आहे, आमच्यातले काही जण मॅक्सिमम जण आय थिंक विदर्भातले, सो तिथे पण जी संकट भेडसावतीये त्या निसर्गाबद्दल, त्या संकटांबद्दल परत एकदा सजग करणारा आमचा हा सिनेमा 3 जुलैला आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो. नक्कीच आपण आपल्या लाईफमध्ये आउट ऑफ सिलेबस जाऊन किंवा आउट ऑफ बॉक्स जाऊन काहीतरी करूया असं प्रत्येक वेळी प्रत्येकाच्या मनात येत असतो. त्याबद्दल मी नंतर येणारच आहे, पण मला त्याच्या आधी सगळ्यांचे कॅरेक्टर जाणून घ्यायचं आहे की नक्की या फिल्ममध्ये तुमचे कॅरेक्टर काय आहे. माझं विक्याचं कॅरेक्टर आहे आणि विक्या हा एजबारच्या पातळीवर असलेला एमपीएससी करणारा विद्यार्थी आहे. म्हणजे आता समजा एका वर्षामध्ये आता मी एजबार होईल, म्हणजे नोकरीचं आणि छोकरीचं दोन्हीचे वांदे कसे होतात हे कॅरेक्टर दर्शवणारे पात्र आहे. म्हणजे आजची जी तरुण पिढी आहे किंवा जी एमपीएससी करणारे विद्यार्थी आहेत ते कुठल्या लेवलपर्यंत अभ्यास करतात, कुठल्या पातळीपर्यंत जातात आणि त्यांना एजबार होईपर्यंत अभ्यास करावा लागतं आणि त्यांना कुठल्या कुठल्या पद्धतीनं टोमणे ऐकावे लागतात. प्लस मुलींचे त्याच्याबद्दल काय 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 म्हणतात त्याला मतं असतात, घरच्यांचे काय मतं असतात, तिथून सपोर्ट असतो नसतो, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये विनोदी पद्धतीने आणि वराडी तडक्याच्या नुसार याच्यामध्ये आहे. माझं जे कॅरेक्टर जे आहे ते एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जे एजबार होणारा विद्यार्थी आहे त्याचं प्रतिनिधित्व करतो. नमस्कार. माझं जे पात्र आहे तिचं नाव आहे कल्पना आणि ती अशी गावातली मुलगी असते, थोडीशी म्हणजे त्यातल्या त्यात प्रिव्हिलेज मास्तरांची मुलगी असते आणि लाईफला खूप म्हणजे असं काही सिरियसली वगैरे घेणारी नाही आणि ती यांच्याकडे जाते एमपीएससीची तयारी करायला आणि तिथे आणि तिचा प्रवास कसा आहे फ्रॉम बिईंग समवन हू इज नॉट सो अवेअर टू हे सगळं आपल्यालाच करायचं आहे, आपलाच निसर्ग आहे आणि ती जशी ठाम बनते त्याच्यानंतर तसं माझं पात्र आहे, तिची पूर्ण जर्नी आहे. अजिंक्य, फिल्मबद्दल सांगितलंस, कॅरेक्टरबद्दल थोडं. अनिकेत नावाचं माझं पात्र आहे. आमचे रायटर पण आपल्यासोबत आहे ज्यांचंही नाव अनिकेत आहे आणि त्यांनी ठरवून अनिकेत हे नाव दिलेलं असावं कदाचित. पण जसं ऍक्च्युअल मध्ये अनिकेत आहे तसंच हे कॅरेक्टर पण मला असं वाटतं खूप साजेसं आहे. वऱ्हाडी बोलणारा विदर्भातला हा मुलगा, गावचा म्हणजे टेंभुरखेड नावाच्या गावी राहतो असा हा मुलगा. एमपीएससी याने ऑलरेडी क्रॅक केली आहे पण ह्याच्या पोस्टिंगवर स्टे आलाय वरच्या काही पॉलिटिकल रिझन्समुळे. आणि मग गावखेड्यातून असलेली ही मुलं जेव्हा एमपीएससीची तयारी करून खूप चिकाटीने एक वेगळं वेड डोक्यात घेऊन सगळी तहानभूक हरवून ती एमपीएससी क्रॅक करतात आणि त्यांच्या पोस्टिंगवर जेव्हा स्टे येतो तेव्हा त्यांची काय अवस्था होते. म्हणजे इतकी डिझर्विंग मुलं परत गावखेड्यामध्ये त्यांच्या परत जाऊन काय काय कामं करतात किंवा काय काय सिच्युएशन्स बघतात, पण ते इतके सजग झालेले असतात सगळ्या गोष्टींबद्दल, कारण सिलेबस मधले आणि आउट ऑफ सिलेबसचे प्रश्न हाताळण्याची त्यांना एका अर्थी सवय लागलेली असते. असंच काहीसं अनिकेतच्याही बाबतीत घडतं आणि त्याच्या मित्रांना तो सतत सांगत असतो की अरे आता ह्या वर्षी तरी तुम्ही पास व्हा, ह्या वर्षी तरी असं करा. ते काही सिरियसली घेत नाही. त्यामध्ये लग्नाचं वय झालंय अनिकेतचं आणि त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी लग्नाला पाहायला म्हणून मुलगी आणलीये की काय असं त्याला वाटतं आणि त्यावेळेला कल्पना इंट्रोड्यूस होते आणि सविता पण इंट्रोड्यूस होते आणि त्याला कळतं की अरे ह्या मुली काही वेगळ्या कारणासाठी त्या आल्यात, लग्नासाठी अजिबातच नाही आल्या आणि तो खूप एम्बॅरेस होऊन जातो आणि अशा खूप मजेशीर गोष्टी घटना आहेत. पण ह्या मजेमध्ये त्याला हे कळतं की हे लोक काही लाईटली घेत आहेत एमपीएससीला आणि त्याचं एक वेगळं म्हणणं असतं, त्याचं एक जगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन असतो किंवा निसर्गाशी एक एकसंध असलेला हा मुलगा आहे की ज्याला निसर्ग बोलतोय त्याच्याशी असं वाटतं किंवा तसं असतंही. जसं आपल्या प्रत्येकालाच एक काही ना काही इन्स्टिंक्ट असतात मनामधून की काहीतरी आतमधून एक गोष्ट आपल्याला सांगू पाहत असते, आपण चांगलं वाईट जे पण करतोय. तशाच ह्या अनिकेतच्या निदर्शनास येतं की आपल्या गावावर काहीतरी भलं मोठं संकट येणार आहे आणि आपण ह्या वेगळ्या सिलेबसच्या गोष्टींमध्ये लागून आहोत, पण ह्या एकमेकांच्या मदतीने एकजुटीने ते त्या संकटावर मात करण्यासाठी असा प्रयत्न करतात. आणि जेव्हा केव्हा आपण एखाद्या सिस्टीमला फाईट करायला बघतो तेव्हा त्या सरळ मार्गाने चालणाऱ्या व्यक्तीची काय अवस्था होते आणि होऊ शकते, हे काहीतरी असं काहीतरी आणि अजून खूप काही या सिनेमामध्ये पाहण्याची संधी मिळणार आहे आणि मला ती साकारण्याची संधी मिळणार आहे. सो येस, आउट ऑफ सिलेबस. नमस्कार. माझ्या पात्राचं नाव विनोदे आहे. जसं ते नाव आहे तसं सुद्धा माझा स्वभाव आहे या पिक्चरमध्ये. अजिंक्य सर फार सिरियस कॅन्डिडेट आहे एमपीएससी आणि प्रत्येक एमपीएससीच्या ग्रुपमध्ये एखादा नॉन सिरियस मुलगा असतो
ज्याला MPSC बद्दल अवांतर सगळं नॉलेज असतं, बट त्याला फक्त अभ्यास काय आहे हे माहीत नसतं. त्याच्या ग्रुपमधले मुली किती आहेत, ते अभ्यास काय करतात, त्यांना एखादं पुस्तक कुठलं देण्याचं, मार्केटमधलं कुठलं अपडेट आहे, जनरल नॉलेजचं कुठलं पुस्तक आलेलं आहे, तो सतत त्यांना देत असतो. अजिंक्य सर म्हणजे अनिकेत जे कॅरेक्टर आहे ते नेहमी आमच्यावर ओरडत राहतात, बट आम्ही त्यांना म्हणतो ते पोस्ट होल्डर आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना सिरियसली घेत नाही. गाव त्यांना खूप सिरियसली घेतात, पण आम्ही त्यांना काही सिरियसली घेत नाही. बस असाच हा प्रवास आहे माझ्या पात्राचा. बस, थँक्यू. नमस्कार, माझ्या पात्राचं नाव आहे सविता आणि या पात्राला घेऊन खूप मजेशीर गोष्टी आहेत, फ्रॉम कास्टिंग पासून. आणि माझ्या कॅरेक्टरबद्दल सांगायचं तर आपल्या आयुष्यात असा एक मित्र असतो किंवा अशी एक मैत्रीण असते की ज्याच्यासोबत आउट ऑफ सिलेबस डिसिजन घेतो की तो काहीतरी करिअर करतोय किंवा त्याने काहीतरी डिसिजन घेतलंय म्हणून मी घेतेय. जसं की अद्वैजी कल्पनाचं कॅरेक्टर करते की तिची मैत्रिणी आणि तिला तरी MPSC करायचंय तर तिच्यासोबत मी पण करायला लागते. त्याच्या बाबतीत काही सिरियसनेस नाही आहे, त्याच्या पुढे काय होणार आहे ही माहिती नाही, पण आपण ज्या गोष्टी चा डिसिजन घेतो आणि कधी कधी त्या गोष्टी परत सिरियसली घ्यायला लागतो. मग त्या सिरियसनेसचं काय होतं. आणि आमचं जे 5 जणांचं कॅरेक्टर आहे ते प्रत्येक कॅरेक्टर असं काहीतरी वेगळं आहे. म्हणजे अनिकेतचं जे कॅरेक्टर आहे त्यांच्याकडनं काहीतरी शिकायला मिळतं किंवा एक निष्ठा असते एखाद्या एक्झामला घेऊन किंवा त्याच्यावर ठाम राहणं. जे कल्पनाचं कॅरेक्टर आहे ते थोडंसं चुलबुल आहे, त्यानंतर अशी खूप गोड निरागस व्यक्ती जी असते ते आहे. त्यानंतर शिशपाल सरांचं जे कॅरेक्टर आहे ते म्हणजे काय नाही, MPSC पोस्ट मिळेल नाही मिळेल पण लग्न करायचंय, कोणीतरी मुलगी पाहिजे आयुष्यात, जे की आहे की MPSC वाल्यांची लव्ह स्टोरी नसते आणि मग ते दिसतं त्याच्यात. आणि हे जे अभिजितचं म्हणजे जे विनोदाचं कॅरेक्टर आहे ते थोडा आमच्या दोघांचं थोडंसं नोकझोकवालं होतं की हा काय आहे असा, पण एक आपल्या ग्रुपमध्ये प्रत्येक कॅरेक्टर असं असतं. सो असं आहे. ते पण सांग माझ्याकडनं काय शिकायला. काहीच नाही शिकायला मिळालं, बस नोट करायला शिकले, म्हणजे काही चालत नाही. सो पहिलीच फिल्म ॲज अ रायटर आणि आपलंच नाव लीड कॅरेक्टरला द्यावं असं आता अजिंक्य तेच बोला की अनिकेत मला कॅरेक्टरचं नाव. सो काय सांगाल ही जर्नी तुमची कशी होती आणि कसं स्टोरी रंगत गेली. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की माझं नाव या कॅरेक्टरला का दिलं मी, तर याचं सगळ्यात महत्त्वाचं रिझन म्हणजे जेव्हा मी कुठली स्टोरी लिहितो तेव्हा मी त्या कॅरेक्टरचं नाव अनिकेतच लिहितो. कारण की जेव्हा मी लिहितो कॅरेक्टरचं नाव तेव्हा माझी स्टोरी कुठेही आजूबाजूला जात नाही. मी बरोबर त्या सेंट्रल कॅरेक्टरच्या अवतीभोवतीच मी म्हणजे मी त्याच्या दूर नाही जाऊ शकत, म्हणून त्या कॅरेक्टरचं नाव अनिकेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या याचा पर्यावरणाचा विषय आहे आणि सगळ्यांनी हे विश्वची माझी घरं असं आपण पर्यावरणाला म्हणतो आपण, ठीक आहे. तर अनिकेतचा दुसरा अर्थ आहे हे विश्वची माझी घरं, ज्याला घर नाही असा, आणि दुसरा अर्थ आहे हे विश्वची माझी घरं. तर हा जो अनिकेत जो कॅरेक्टर आहे तो स्वतःबद्दल विचार न करता पूर्ण जगाबद्दल विचार करतो, म्हणून त्या कॅरेक्टरचं नाव अनिकेत आहे. आता राहिली जर्नी, तर या जर्नीमध्ये आम्ही सुरुवातीपासून अभिजित आहे, त्यानंतर शिशपाल सर आहेत, आम्ही 3 जण मिळून सुगत सरांकडे गेलो आणि सुगत सरांनी ज्या प्रकारे या स्टोरीला ॲप्रिशिएट केलं, नुसतं ॲप्रिशिएट केलं नाही तर त्यांनी एवढा विश्वास ठेवला आणि हे सगळे स्टारकास्ट आमच्यासोबत त्यांनी मला जोडून दिली, त्याबद्दल मी खरंच त्यांचं खूप धन्यवाद म्हणतो. आणि अशी जर्नी आमची स्टार्ट झाली. ओके, बरं टॉपिक MPSCच घेऊन करायचं होतं हे ठरलं होतं का, किंवा याच्यावरतीच आपल्याला फिल्म करायचे आणि असं असं आपल्याला रंगवायचं आहे पुढे जाऊन. ॲक्च्युली सर जो विषय मी या फिल्ममध्ये जो मांडला आहे तर हा विषय जेव्हा मी बघितला, कारण ही खूप मोठी ट्रॅजेडी आहे महाराष्ट्रात झालेली, तर मी जेव्हा मी खोलत गेलो तेव्हा मला समजलं की हे नॅचरल कॅलॅमिटी जरी आहे पण काही ज्या मॅनमेड गोष्टी ज्या काही होतात आजूबाजूला तर त्यामुळे ह्या गोष्टी परत होऊ शकतात. तर ह्या गोष्टी जेव्हा मला समजल्या आणि त्यावेळेस मी MPSC करणाऱ्या मुलांच्या सर्कलमध्ये होतो, तर MPSCत असणारे विषय आणि जी काही ट्रॅजेडी झाली तर या विषयांना बरोबर मी समतोल साधत आहे ना ही स्टोरी मी समोर नेऊ शकतो, हे मला जेव्हा समजलं तेव्हा म्हटलं की हे MPSCची मुलं यात असणं खूप आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने हा माझ्या जर्नी, अशा पद्धतीने ही स्टोरी मी लिहिली. बरं तुमच्यापैकी बऱ्याच लोकांची ही पहिली फिल्म आहे असं मला कळलं आहे, पण अजिंक्यने सिरियल वगैरे केलेत, फिल्म वगैरे केलेत. सो त्याचं जेव्हा कास्टिंग आहे या फिल्ममध्ये असं समजलं तेव्हा काही असं दडपण आलं? जेव्हा ना मी पहिल्यांदा मला कळालं, म्हणजे मी त्यांना सेटवरच बघितलं, त्याच्या आधी मला काहीच आयडिया नव्हती, पण त्यांची जेव्हा मिठू माऊली सिरियल होती ना तेव्हा आमच्या घरी बेसिकली TV जास्त कोणी बघत नाही, तर मी शेजारी जाऊन बघायचे मिठू माऊली सिरियल. सो मला ते इतकं छान इमॅजिन झालेलं की असं काहीतरी जे देवाचं कॅरेक्टर आहे, थोडंसं
स्पिरिच्युअल गोष्टी आहेत आणि ते सेटवर अचानक आले, त्यांचा जो ओरा वगैरे होता ते बघून मला खूप आनंद झालेला की आता इतकं छान लोकांसोबत काम करायला मिळणार आहे. आणि ॲक्च्युली माझा स्वभाव पण तसाच आहे, ते खूप सांभाळून घेतात गोष्टी, म्हणजे सेल्फ कंट्रोल खूप आहे त्यांचा. सो माझा अनुभव तो खूप चांगला होता. म्हणजे अजिंक्य सरांनी आम्हाला, म्हणजे मला तर कधीच जाणूच दिलं नाही मी फर्स्ट टाइम पिक्चर करतोय म्हणून. हे मला अजिंक्य म्हणाल काय? उगाच काहीतरी म्हणजे त्यांनी मला कधीच जाणून दिलं, म्हणजे बऱ्याच चुका झाल्या. त्यांनी एकंदरीत मला एखाद्या लहान भावासारखं ट्रीट केलं. ते मला बोलले तू टेक्निकली जास्त विचार करू नको, जसं तुला होत असेल, जसं जमत असेल तसं कर. त्यामुळे मी मागे पण बोललो, पण मी आता पण तेच बोलतो, अजिंक्य सरांसोबत काम करणं म्हणजे हा माझ्यासाठी एक वर्कशॉपच झाला एकंदरीत. सगळ्यांचे येस, सगळ्यांसाठी तो अनुभव तो खूप चांगला होता. मला एक गोष्ट सांगायची आहे. जेव्हा मी अजिंक्य सरांना ही स्टोरी नॅरेट केली, तर त्या दिवशी अजिंक्य सर मला हे बोलले होते, जरी मी या प्रोजेक्टमध्ये असलो किंवा नसलो, पण हा सब्जेक्ट लोकांसमोर जाणं खूप आवश्यक आहे. तर त्यामुळे जेव्हा कधी जरी पिक्चर रिलीज झाला ना, तर याचं प्रमोशन मी करेल नाही. तर हे मला त्यांनी पहिल्याच मीटिंगमध्ये बोलले. बरं अजिंक्य, कारण तू आता पौराणिक मालिका वगैरे सगळंच केलंस, फिल्म वगैरे पण केलेस, तेच आता यांनी सांगितलं, पण या फिल्मला हो बोलण्याचं कारण? पहिले तर सगळ्यांना मी सांगून ठेवलंय तसं तसं स्तुती केली आहे त्यांनी. मी पाकिटं पोचले. फिल्मला हो म्हणणं खरं तर माझ्यासाठी नो ब्रेनर होतं. कारण जसं अनिकेत म्हणाला, मी एक तर अनिकेत मध्ये काहीतरी अशी जादू आहे त्याच्या लिखाणामध्ये आहेच, बट तो व्यक्ती म्हणून जसा आहे की तो कोणालाही कन्व्हिन्स करू शकतो असं मला वाटतं. सो तो कुठली स्टोरी घेऊन आला की ती कन्व्हिन्सिंगली कशी सांगायची. आणि मुळात माझं हे आहे की ज्यांच्याशी मी रिलेट करू शकतो, जे व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत असे वाटतील अशा व्यक्तींसोबत काम करायचं. कारण आपल्या आयुष्याचे आपण 1-2 वर्ष देतो त्या प्रोजेक्टला. हा प्रोजेक्ट आम्ही जवळजवळ 2 वर्ष केला आणि आपण सतत कॉन्टॅक्टमध्ये असतो, त्या लोकांशी डील करायचं. त्या व्यतिरिक्त ते कथानक असं पाहिजे की मी याच्या आधी केलेल्या प्रोजेक्ट्सपेक्षा काहीतरी वेगळं परफॉर्म करतोय, काहीतरी वेगळं घेऊन येतोय. त्यात असा अर्थपूर्ण टॉपिक जर असेल तर माझ्यासाठी होतं की त्यात मी मराठवाड्याचा. सो आम्ही 45, 46, 47 डिग्रीमध्ये सायकलवर फिरलोय, ट्युशन्स अटेंड केल्या आहेत. सो मला याची कल्पना आहेच आणि ह्या फिल्ममध्ये कल्पना पण होती. तर ओव्हरऑलच म्हणजे खूप मजेशीर पण वाटली मला ही स्टोरी आणि मजेशीर पद्धतीने अचानक गांभीर्याने घेणारा विषय वाटला. आउट ऑफ सिलेबस हे नाव खरं तर इंग्रजीमध्ये आपण का देतोय, मराठी द्यायला हवं असा विचार खूप होता. पण तेव्हापासून आतापर्यंत आम्ही बरीचशी नावं ब्रेनस्टॉर्म करण्याचा विचार केला. पण अनिकेत आणि आमचे दिग्दर्शक नवीन देशाबैनाजी, जे तेलुगू आहेत खरं तर, पण मराठीमध्ये त्यांनी हा सिनेमा केला. आणि सुगतजी पण, जे आमचे निर्माते आहेत, सुगत वाघमारेजी, त्यांचं असं म्हणणं होतं की आउट ऑफ सिलेबस हेच नाव योग्य आहे. आता ते आम्ही मराठी फॉन्टमध्ये दिलं आणि ते ओव्हरऑल बघितलं तर त्याचा जसं साऊंड पण येतोय तर ते योग्य वाटतं. आणि जसं मी म्हणालो, आपण इतकं सिलेबसमध्ये गुंतलेलो असतो, सो काहीतरी आउट ऑफ सिलेबस येतंय किंवा त्याचा विचार करायला भाग पाडतंय. अशी ही स्टोरी आहे, अशी ही फिल्म आहे. सो ती ऐकता क्षणी मी पहिल्या भेटीतच आय थिंक त्याला हो म्हणालो मी याबद्दल. आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि आता मी ऍक्च्युली प्रमोट करतोय फिल्म, या फिल्मचा भाग हो. बरं, तुमच्यापैकी कोणी कोणी MPSCसाठी ट्राय केलंय आणि ती जर्नी तुम्हाला या फिल्ममध्ये काही कामी आले का? मी फक्त 2 दिवस गेलो. आमच्या इकडे अकॅडमी आहे, तिथे तुझे नुकतंच ग्रॅज्युएशन झालं आणि म्हटलं आता MPSC करायला जायचं म्हणून 2 दिवस क्लासला गेलो. 2 दिवसानंतर ते इतिहास तर माझ्या डोक्याच्या वरती. इतिहासाचं कुठलंच इयर माझ्या लक्षातच राहत नाही की कुठलं इयर काय घडलं आहे. त्यामुळे इतिहास सोडून दिलं. म्हटलं इतिहास सगळं डोक्याच्या बाहेर सोडून दिलं. नंतर म्हटलं आता आपण एक तर कॉमर्स बॅकग्राऊंड माझं, कॉमर्स बॅकग्राऊंड, मग त्याच्यामध्ये आता परत MPSCची तयारी करा, त्याच्यात हे डोक्याच्या वरती चाललं, इतिहास भूगोल जात नाही म्हणून कॉमर्स घेतलं जबरदस्त. इतिहास भूगोल आहे म्हटलं, मग कॉमर्स जेव्हा याच्यात गणित वगैरे आपल्याला जरा सोपं पडतं. कारण गणितात 10वीमध्ये मी 3दा नापास झाल्यानंतर एक चांगले पर्सेंटेज मिळाले आणि मग म्हटलं चला कॉमर्समधून चांगल्या पद्धतीने हे करता येईल. तर हा माझा 2 दिवसाचा फक्त MPSCचा प्रवास होता, बाकी जास्त काही नाही. आणि 2 वर्ष अभ्यास केला, नंतर परीक्षा दिली. परीक्षा दिल्यावर मला समजली की काही माझी काही लायकी नाही बाबा MPSC वगैरे करणे. त्यामुळे कसं मी तिथपर्यंत सांभाळलो. तुम्ही किती वर्ष केलं?
एक दिवस मी अकॅडमीला गेले आणि त्याचा एक मजेशीर किस्सा म्हणजे माझ्या घरच्यांची अतोनात इच्छा होती की मी PSIच व्हावं. का ते मला नाही माहिती, म्हणजे आताही त्यांचा मला कधी कॉल होतोय काय करत बसलेस तू, जा तू पुण्याला अकॅडमी लाव. तर मग मी केलं पण अकॅडमी लावली आणि तिथे गेल्यावर मी ज्या सरांशी बोलत होते की याचा फीज वगैरे काय असेल, मग त्यांनी मला विचारलं की तू काय करते, मग त्यांना सांगितलं की मी ॲड शूट वगैरे करते. तर त्यांनी मला एक ऑफर दिलेली की तू याचं प्रमोट कर, तुला फी थोडी कमी करतो. मग माझ्या डोक्यात असं आलं की हे करण्यापेक्षा पण तेच करावं. तर मी एक दिवस लायब्ररीत बसलेले खूप विचार करत. त्यानंतर मी असा कट टू डिसिजन घेतला की MPSC नको करायला, नाही झालं तर काय करणार, म्हणजे काहीच नाही होणार आयुष्यात. मी माझ्या भावाला फोन केला की मी काही करेल छोटा मोठा बिझनेस, पण मला हे नाही करायचं. तर मला आठवते मी 2 वर्ष बुद्धिमत्तेचं पुस्तकच वाचत होते. त्याच्यामुळे माझं काय नाही. अजून बुद्धी बुद्धिमत्तेचं नाही झालं, पण आता यांना भेटून वाटतंय थोडंफार. सो असं होतं ते सगळं. तुझा काही अनुभव माहितीचा? अनिकेत सरांना तर माहितीच आहे. नाही, मी MPSCचा अभ्यास केलाय काही वर्ष, पण 2 वर्ष जर समजा त्यांनी बुद्धिमत्तेचं पुस्तक वाचलं असेल तर तुम्ही सध्या राईट ट्रॅकवर आहात. कारण की 2 वर्ष बुद्धिमत्तेचं पुस्तक वाचून तर काही होत नाही. बरं, फिल्म वेगवेगळ्या लोकेशनला शूट झालेली आहे. काही किस्से तिकडचे घडलेले अशी कॉमेडी काहीतरी, कारण सिरियस वाटतंय, टीजर वगैरे बघितला सिरियस वाटतंय. तुम्ही सांगा. सगळ्यात भयानक वाला किस्सा. मी विचार करत आहे, मी तू सांगतो नाही सांग. सांगायचं. एक किस्सा असा की आम्ही दोघं एका रूम मध्ये होतो, अद्वै आणि मी. तर ना तेव्हा खूप मला मायग्रेन व्हायला लागलं. सो तिने काळजीपोटी विचार, ऍक्च्युली ती खूप म्हणजे काळजी करणारी आहे. तर मी झोपलेली, ती आली, तिच्याकडे काहीतरी रोल ऑन होता, मी झोपले, ती लावते ते 100% peppermint हा. roll on होतं. आणि ते माझ्या डोळ्यात गेलं. तर ती मला सांगते तू उठ आणि वॉश करून ये. मला असं झालं की काय नाही होत, तर मला झोप लागली, झोपू दे. 5 मिनिटानंतर जे काय व्हायला लागलं, त्यानंतर माझ्यापेक्षा जास्त पाणी ती की हिला काय होतं. बरं, त्याच्यावर आम्ही वॉशरूममध्ये जाऊन पाणी घेतलं, तर आम्ही दोघे खूप जोरजोरात ओरडत होतो. आणि आमच्या बाजूला यांची रूम, तर यांना असं वाटलं की मी मस्ती करतोय. मला वाटतं असं काहीतरी. तर अर्धा तास ते मला बघायला नाही आले. त्यानंतर मग तिने जाऊन बोलवलं आणि इतकं जे काही सिरियस झालेलं ते सगळं. आणि यांची तब्येत खूप खराब होती तेव्हा. म्हणजे मला फार टेन्शन याच्यासाठी आलं होतं, बा आता वेळेवर दुसरी कास्टिंग कुठून आणायची ना. त्यामुळे काही करून तब्येत म्हणजे चांगली करणं होतं आम्हाला. मेन ते होतं आमचं. आता कसं आपली शूटिंगच्या अर्ध्यामध्ये आलेलं, मॅडमची तब्येत खराब. आणि तिकडचे दवाखाने इतके सुंदर की मला आठवतं जसं मला ते झालं ना, तर मी सलाईन लावत होते आणि सेटवर येत होते. तर एकदा असं झालं की हा माझ्यासोबत, तर मग वाटच लागणार. येस येस. आणि त्या डॉक्टरने मला सलाईन लावलं आणि इंजेक्शन त्याला नर्स ठेवली आणि डॉक्टर घरी निघून गेला. आणि त्या ज्या इंजेक्शनची रिॲक्शन व्हायला लागली बासच. बरं, तिथे काहीच बेसिक सोय नव्हती जिथे आम्ही शूट करत होतो. जवाहरलाच ना. येस, जेव्हा म्हणजे खूपच काय म्हणतात खेळं बिळं होतं तिकडे आणि खूप विचित्र. त्याचं कॅरेक्टर असंच आहे, बरोबर गमतीचं झालं. झालं दिसलं? बरं, त्याला काहीतरी सांगायचं होतं. नाही, हा, त्याला हवं असतं नाही, मी ते. विचार करतो काय त्याच्यासाठी नाही तो सांगायला बाजूला पाहिजे. बसलाय. नाही, बाकी मॅडम खूप चांगले आहेत, बाकी तसा काही विषय नाही. ओके, अजिंक्य, बरेच किस्से बोललास. किस्से म्हणजे ऑफकोर्स बरेच किस्से, कारण जवळजवळ 2 वर्ष आम्ही वेगवेगळ्या शेड्यूलमध्ये म्हणजे शूट केलंय. किस्स्यापेक्षा एक माझं ऑब्झर्वेशन हे कर्जतच्या जवळ आम्ही शूट करत होतो. म्हणजे जव्हार वगैरे तर सुंदरच आहे. जव्हार तर म्हणजे सिटी ऑफ वॉटरफॉल्स म्हणतात आणि खूप सुंदर होतं. म्हणजे भर उन्हात आम्ही शूट केलं तरीही खूप सुंदर होतं. पण आम्ही कर्जतच्या जवळ काही असं जवळजवळ ट्रायबल एरिया असल्यासारखा एरिया आणि मुंबईच्या इतक्या जवळ इतक्या वेगळ्या प्रकारे आयुष्य जगणारी माणसं आहेत, ज्यांच्याकडे सिनेमा हॉलमध्ये जाऊन सिनेमा पाहण्याचं काही कल्चर नाही. मुळात सिनेमा हॉलच नाही जवळपास. हार्डली कोणाकडे तरी टीव्ही होता. कधी काही बघितलंय का टीव्हीचे, मी काही सिरियलची नावं विचारत होतो. तसं त्यांचं कपडे, ओव्हरऑल त्यांचं वावर वेगळा. अर्थात ते जास्त आनंदी, जास्त समृद्ध लोक वाटले मला, कारण ह्या सगळ्या भरकटलेल्या गोष्टींपासून ते भरपूर दूर आहेत. पण मुंबईच्या इतक्या जवळचं ठिकाण इतकं वेगळं असू शकतं, हे माझ्यासाठी एक नवा एक्सपिरियन्स होता. आणि सो अशा बऱ्याचशा गोष्टी, आम्ही पावसाचे सीन्स जे केले ते वाट लावणारे सीन्स वाटले. कारण दुरून म्हणजे आम्ही बोलत पण असं होतो की त्या जस्ट कॅमेराच्या मागे जे लोक सगळे उभे आहेत त्यांना वाटत असेल की ठीक आहे, एवढं काय हे लोक रिॲक्ट करतात की इतके काय थडथडत आहेत. पण इतकं थंड पाणी रात्रीच्या वेळी, दिवसाच्या वेळी आम्ही शूट केलंय. थंड पाणी, त्याच्यात मोठे मोठे फॅन, असं तुफान आलंय असं दाखवण्यासाठी, पत्ते अंगावर, ते पूर्ण फुल अंगावर येत आहेत.
कल्पना तर म्हणजे अशी एवढीशी आहे कल्पना आणि त्याच्यामध्ये काय उरलाच नाही जीव, असं वाटत होतं इतकी ती करत होती. म्हणजे खरं तर मी त्या सीनला असं वाटत होतं की मी ऍक्टिंग कशी करू, पण ऍक्टिंग करावीच लागली नाही, एवढं थोडी वाटत होती. खरं एक्झॅक्टली. किस्से सर. तू सांग तुमचा किस्सा. मी आणि सानूनी खूप मजा केली. म्हणजे अजिंक्य सरचे जेव्हा सीन व्हायचे तेव्हा मी इकडे तिकडे गायब, सेटवरून गायब, आणि नवीनजी नेहमी आम्हाला म्हणजे हा खेकडे जाऊन पकडायचे, आंबे चोरी करायचे रॅन्डम ट्रक मधून, आणि काय खात होतो करवंद तोडून झाडाच्या, म्हणजे ही पडायची असं झाडाला तोडून. खूप मजा आली. माझा किस्सा तर डेंजरस. म्हणजे काय झालं माहित आहे का, आता आम्ही काय एवढं नाही danger. आता आम्ही याच्यासोबत प्रोडक्शन मी सांभाळत होतो, अभिजित आणि आम्ही. तर गोष्ट अशी, सीन सुरू होणार आहेत मग गडावर, त्याच्या अगोदरच आम्हाला फोन यायचे. अरे हे सामान आणायचं बाकी आहे. आता सीन अरे भाऊ दादा इथे सामान आणायचं बाकी आहे, तिथं पेमेंट करायचं. अरे थांब ना भाई, सीन मध्ये आहे, चालू scene मध्ये अरे किसका फोन बज रहा है, डीओपी हमारे मनीष विहार से, किसका फोन बज रहा है. अरे कधी कधी तर सरांचा फोन वाजायचा ना, आम्हाला चिडवायचं. असे काही बरेच किस्से आहेत. तुमचा जो ड्रेस डिझाईन केला तुमच्या एक सीन काय तो सीन ठेवला नाहीये ना आपण No, नाही, sir, तो केलंच नाही व्हॅनिटीच्या बाहेरच गेलो नाही. हा, म्हणजे इतकं माझ्यासाठी एक नाईटमेअर होतं. म्हणजे मे बी मी कुठल्या तरी जगातल्या अशा मोठ्या मॅगझिन मध्ये मे बी वॉक करू शकलो असतो तसा मी काहीतरी इधर सुपर मॉडेल दिसत होतो किंवा निवळ सुपर काहीतरी वियर्ड व्यक्ती दिसत होतो, सायकोलॉजिकल. मला फक्त पानांनी आच्छादलं होतं, माझ्या चेहऱ्यावर पानांनी, म्हणजे बिकॉज निसर्गाशी कसा एकसंध होऊन त्याला एक पडलेलं स्वप्न असं दाखवण्याचा तो एक प्रयत्न होता. पण हा ते पेंट जे काही केलं होतं माझ्या चेहऱ्यावर पूर्ण, मी काय बनलो होतो काय माहिती. आणि त्याच्यानंतर शेवटी मी म्हटलं नाही, ऍक्टर म्हणून आपण डेडिकेटेडली करायचं. वेळ खूप कमी उरला होता, सनलाईट जात होता, म्हटलं चल ठीक आहे करायचं का, ओके. नाही तिथल्या फांद्या आणल्या, नाही तिथली झाडं आणली, आणि मी जो काही दिसत होतो, पण मी पेशन्स ठेवून होतो की हे मी का दाखवतोय स्क्रीनवर, मी असा का जाऊ. इथे एवढीशी झाडं लावली आहेत, इथे थोडीशी झाडं लावली आहेत, चेहऱ्यावर झाडं पानं फुलं लावली आहेत, आणि असा मी तिथे जाणार आहे. म्हणजे मी अख्खं युनिट बघणार, अख्खं हे सगळं बघणार. म्हटलं जाऊ दे. त्यात माझ्या मनात एक मोठा प्रश्न येत होता की आम्ही जव्हारमध्ये शूट करतोय आणि तिथे भरपूर बकऱ्या आहेत की आता तिथे काय होईल असं मला वाटत होतं. माझा सिरियस चेहरा बघून ठीक आहे कोणी हसणार नाही काही, पण गावातली लोक वगैरे काय माणूस आहे, कशामुळे असं दिसतोय. कट्टू अनिकेत आला, मला त्यांनी सांगितलं होतं की सर आपण तयार होऊन बघू, जर झालं तर ठीक, नाही कम्फर्टेबल वाटलं आपण नको करूया. म्हटलं ओके ठीक आहे, मी तयार होतो. त्या दिवशी पॅकअप म्हणून आम्ही निघणार होतो मुंबईसाठी. अनिकेत आला आणि अनिकेतने जेव्हापासून एंटर केलं, मी ते कसं आहे काय विचारण्याच्या आधी तो फक्त हसत होता. तो खाली बसून लोटपोट होऊन उभा राहून तो माझ्यावर हसला का, त्या कॉस्ट्युमवर हसला का, ह्या सगळ्या सिच्युएशनवर हसला का, तो काय म्हणून हसला ते मी अजून फिगर आउट करतोय. पण असा तो किस्सा होता, त्याचा माझ्याकडे व्हिडिओ पण आहे, फोटोज पण आहेत, जे मी कधी आउट नाही करत. पण असा एक मजेशीर किस्सा आउट ऑफ सिलेबस होता माझ्या. त्यातलं मी तुम्हाला सहज बोललो सर, मी त्या सीनला मी तुमच्यासोबत सर पहिल्यांदा ओरड काय गरज नाही, कशाला यावं लागते, चला दुसऱ्या सीनची तयारी करतो. काहीतरी घोर आहे, लाज वाटत होती. सर बोलले अजिबात यायचं नाही. सर अशी कधीच रिॲक्ट नाही करत. आज समजलं सर ते बकऱ्यांचं. बरं अनिकेत, हे सीनची रिक्वायरमेंट होती की प्रँक म्हणून करायचं होतं? ऍक्च्युली सर हे डिरेक्टर सरांची रिक्वायरमेंट होती. त्यांना अजिंक्य सरांना तसं एकदा त्या डोंगरावरून धावताना ते कसे ते दिसू शकतात. तर पण जेव्हा मी तो फोटो म्हणजे खूप कॉन्फिडेन्शियल आहे, सरांनी सांगितलं की याचा माझा फोटो घे आणि फक्त सरांना द्या. तर जशी तुम्हाला पाहिलं माझी रिएक्शन झाली सर, तशीच नवीन सर बोलले हे फक्त आपल्याला राहू द्या, आता काही हे कुठेच नाही जाऊ देऊ. तर तिथं बंद झालं ते प्रकार. डोंगरावर आणखी किती प्राणी हो असतात. मग काय, आणि धावत हवा इतकी तिथे. एक किस्सा सांगतो फुलच्या मर्डरचा. एकदम कोणता नाही, अरे बापरे. आमच्या डिरेक्टर नवीन सर, त्यांना म्हणजे सगळ्या गोष्टी नॅचरल पाहिजे. एका सीन मध्ये शेषपाल सर मला मारतात आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मारताना तुझे डोळे बंद नाही झाले पाहिजे. ठीक आहे बा, एकदा मारतील दोनदा मारतील. सरांनी कमीत कमी रागाच्या मारात मला 9 ते 10 वेळा मारला. म्हणजे माझा अक्षरशः गाल असा सुजलेला
नंतर मग एक सीन होता त्याच्यात म्हणजे कोणाला तरी हाफ मर्डर समथिंग असं होतं. तर मला आतुरता होती की डिरेक्टर आता काय करतील काय, पण त्या समोरच्या व्यक्तीचं एवढं नशीब चांगलं तो सीनच तो कट झाला. म्हणजे नॅचरल सगळ्यामध्ये त्यांचं असं natural. आणि one more. हा, one- झालं one more. one more. पण मार खाऊन घेतलं. ऑब्विसली मला सांगितलंच होतं तसं. मी म्हणजे माझं असं होतं की मी यांच्यातून सगळ्यात ज्युनियर आहे. मला जे आणि ते पहिल्या शेड्यूलचं हार्डली माझा काहीतरी दुसरा ते तिसरा दिवस होता. आणि शिषपालचं मला वाटतच नव्हतं की हे आपल्या ओळखीचे आहेत म्हणून. एवढं मारत होते पण मारलं की बस सॉरी तुला लागलं. अरे बाबा मी पडतोय, पाय वरती जाते, मी काय करतोय सर. पण म्हणजे मी पहिल्यांदा मी नाटक मारलं. हे बघ, जेव्हा मी नाटक मारलं तेव्हा म्हणाले, नाही, real आहे. नाही, पण तुम्ही काहीतरी वेगळ्या गोष्टीचा तो राग होता असं काहीतरी Actually वाटलं. खूप केलं ते जे झाडं पडत होतं पण तिघे त्यांनी ते जे अँगल मध्ये लावलेलं ना आणि माईक मला वाटलं दिसत नाही. हा. आणि जी झाडं आपण तिघांचा जो सीन होता आमचा ती तो झाडं अच्छा, अच्छा. ओरिजिनल लावलेली हो. की एवढ्या अँगल मध्ये एवढ्या सेंटीमीटर मध्ये पडतील आणि त्या झाडांच्या मध्ये आम्हाला उभं केलं की इकडे एक फांदी इकडे एक, तुम्ही बरोबर कट्टू असाल. आणि जेव्हा ते पडले ना इथे अंगावर इकडे याच्या आणि आम्ही थांबलोय. सर अरे अरे तुम्ही कंटिन्यू करा. ते लागते हा उठणं होत आहे, नॅचरल आहे. त्या नॅचरलच्या नादात ना आम्ही खूप मारलेला किंवा खूप लागलंय, खूप पडलोय. तो सीन एवढा चांगला झाला. तो ती edit. नंतर बोलले NG वगैरे आणि तो बापरे scene आला आणि तो scene कुठेच नाहीये. आणि मी ती 4दा खाल्लंय. एक तिने अरे, खूप मार खाल्ला. आणि चालेल तुम्हाला. एक आमचा आहे ना डिरेक्टर सरांची खासियत होती. सर सीन कसं झाला? बहुत अच्छा. One more. One more. One more. सेफ्टी केली. सेफ्टी केली सर. अजिंक्य तर बस तो सर येऊन पाहायचं. सर अजिंक्य विचार सर कैसा हुआ? बहुत अच्छा हो गया. बहुत मेरे को मिल गया, मेरे को जो चाहिए. सेफ्टी हा म्हणजे असं असायचं. सेफ्टी कोण अनसेफ आहे इथे, कोणाच्या सेफ्टीसाठी हवंय. आणि माझा पण तो लुना काय माझी गाडी लुनाच होती ना. लुनावर तो बिचारा दूध विकत असतो अनिकेत, अशा पद्धतीचा होता. पहिलाच सीन आय थिंक माझ्या शेड्यूलचं अख्ख्या फिल्मचं पहिला सीन सुरुवातीला जो होता की मी दूरून येतो, समोरून एक बस जाते, बस एवढा धुरळा उडवून गेली, इतकी धूळ उडवून गेली, त्याच्या मागून मी येतोय आणि झाड रप करून माझ्या बाजूला पडतं, मी त्या लुनावरून खाली पडतो, ते दूध सांडतं आणि त्याच्यामध्ये मला असं लागलं वगैरे होतं. शिवाय मला एक गोष्ट एवढ्यासाठी आउट ऑफ सिलेबस 2 यावा असं मला वाटतंय की मला ज्यांनी मारलंय या सिनेमामध्ये त्यांचा बदला घेण्याची मला एक तरी संधी पाहिजे. कारण मी कोणालाच नाही मारलं. नाही. नाही, तू छान. मी फक्त निसर्गाशी बोललो आणि मग निसर्गाने बरोबर जे करायचं ते केलं. येस. सो या ती एक इच्छा आहे माझी, आउट ऑफ सिलेबस 2 यावा तेवढ्या कारणासाठी. बरं, हे कॉलेज लाईफ पण याच्यामध्ये दाखवली आहे आणि याच्या आधी आपण भेटलो आहे पौराणिक मालिका वगैरे येते, तिथे काही विचारता आपल्याला आलं नाही. पण आज तुला विचारायचं आहे मला की तुझी कॉलेज लाईफ कशी होती आणि असं काही क्रश किंवा असं काही होतं का, किंवा कोण मागे लागलं किंवा ती लाईफ इथे असं जगलायस का? ऑफकोर्स अशी कॉलेज लाईफ तर खूपच उत्तम राहिली. खरं तर पुणे युनिव्हर्सिटी असल्यामुळे 42 सब्जेक्ट्स होते इंजिनिअरिंग साठी. पुढे मास्टर्स करायला मी जर्मन भाषा शिकून मास्टर्स करायला जर्मनीला जाणार होतो. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये असताना आमचं मेडिकल कॉलेज होतं समोरच आणि मी इंजिनिअरिंग कॉलेजला डी वाय पाटीलमध्ये बाहेरून आलेली मुलं मुली जास्त असायचे, आउट ऑफ महाराष्ट्राचे. मराठीचा माझा जाम कॉम्प्लेक्स होता त्यावेळेला. मी आलतो गेलतो अशी भाषा बोलायचो, म्हणून मग हिंदीच बोलायचो, इंग्लिशच बोलायचो त्यावेळेला. पण सकाळचा जो कॉलेज सुरू व्हायच्या आधीचा जो टाइम असायचा, सो तिथे खूप सारे असे वेगवेगळे स्टॉल्स होते जिथे वेगवेगळ्या प्रकारे पोहे देतात. पोहे त्याच्यावर काय 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 स्टफिंग वेगवेगळ्या प्रकारे करून असं करतात. तर मेडिकलच्या मुली येण्याची तीच वेळ असायची आणि इंजिनिअरिंगची मुलं मुली सगळेच जण तिथे असायचे. सो त्यावेळेला जी फक्त लुकालुकी वाला जो टाइम असतो, आजच्या काळात ना ही गोष्ट जराशी वाईट झाली आहे की आपल्याकडे व्हॉट्सअप आहे, आपल्याकडे इंस्टाग्राम आहे, लगेचच सर्च करून बोलणं. आणि इव्हेंच्युअली तसंच झालं, जे काही झालं ते सर्च होऊन म्हणजे मलाच मेसेज आला समोरून, थँक्सफुली. पण आता ती अगदीच असं पॅरिसला आहे, सो त्याचा काही संबंध नाही. पण सांगायचा मुद्दा हा की व्यक्त न होता जी ती सुरुवात असते ना, ते सुरुवातीचा जो स्पार्क असतो
तो त्याच्यासारखी सुंदर गोष्टच नाहीये. सो टॉकिंग अबाउट क्रश, येस, ते अनुभव कायम राहणार आहे. आता डायरेक्टली बोलूनच टाकतो किंवा इव्हन तुमच्या आवडत्या सेलिब्रिटीजना पण आपण डायरेक्टली मेसेज करू शकतो आणि सर्च करून बोलू शकतो. त्याच्याने ती मजा नाही राहिली की जे ते प्रयत्न करणं, ते तो लुक हाच आहे की नाही, म्हणजे बघून हसतीये की हसून बघतीये, वाला कन्फ्युजन, ह्या सगळ्यामध्ये एक वेगळी मजा असते मला असं. So ते अनुभव झाले. क्रश वगैरे असं नाही बाबा, असं तर काही अजिबात नाही. कारण की मी अकोल्याला शिकलोय RIT कॉलेजला. म्हणजे तसं बघायचं त्या कॉलेजमध्ये म्हणजे आमचा जो ग्रुप होता 15 लोकांचा ग्रुप होता, त्यात 11 मुली होत्या आणि 4 मुलं होतो आम्ही. बट ते असं वातावरण होतं 3 वर्षाचं, म्हणजे आमच्या तोंडावर शिवी सुद्धा निघाली. मी तुझ्यामुळे बिघडलं काही असं क्रश वगैरे असा काही विषय नव्हता. मी एकदम सोबर होतो, सगळे लेक्चर अटेंड करायचो, प्रॅक्टिकल अटेंड करायचो. फक्त रिझल्ट थोडा डाऊन यायचा माझा, तो गोष्ट वेगळी आहे. बट तसं काही क्रश वगैरे नव्हतं. कारण की माझे बाबा प्राध्यापक आहे. कारण की मला माहित नव्हतं मी कुठल्याही मुलीसोबत बोललो, काय बोललो, त्यांना कुठून इन्फॉर्मेशन भेटायची, पाणीपुरी कोणासोबत खाता येतं. ते छोटंसं गाव असल्यामुळे ॲटोमॅटिक त्यांची विद्यार्थी त्यांचा बदला म्हणून माझ्या बाबांना सांगत होते, काय असं वाटत होतं मला. तर क्रश नावाचा काही म्हणजे विषयच नव्हता. बरं अजिंक्य, आईने पौराणिक मालिकेत बघितल्यानंतर आता रोमॅन्टिक तुझे बरेच फिल्म किंवा गाणी वगैरे पण येतात, त्याच्यामध्ये बघते, आईचे रिएक्शन काय असतात? पहा, विठू माऊली मालिका ज्या वेळेला सुरू होती त्या दरम्यान 3 वर्ष माझा एकादशीचा जन्म आहे. लहानपणापासून थोडासा एक आध्यात्मिक ओढ अशी घरामध्ये ओव्हरऑल डिस्कशन्स मध्ये वगैरे असायचीच. त्यावेळेला मम्मीच, आता त्याच्यानंतर मालिका पण आल्या, काही सिनेमा, हा माझा 5वा सिनेमा रिलीज होतोय. सो वेगवेगळ्या टप्प्याला तिने बघितले, प्रीमियर्स अटेंड केले आणि सगळं आनंद, अभिमान, सगळं जे प्रूव्ह करायचं ते झालं बाबा. आपल्या पूर्ण पिढ्यांमध्ये जे तू करतोयस ते उत्तम आहे, आता तू बिंदास तुला हवं ते कर, पैशांसाठी पण कर असं नाही की काही जबाबदारी नाही, तुला क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शनसाठी तू करत राहा कामं, असा तिचा विचार आहे. आउट ऑफ सिलेबस पाहून तिला आनंद आहेच, कारण तिचा सख्खा भाऊ जो माझा मामा आहे, जो MPSC क्रॅक करून तो सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून लागलाय, त्याचे बेस्ट फ्रेंड्स ते लहानपणापासून आमच्याकडे यायचे, ते स्वतः सुद्धा DYSP झालेत, कोणाची कुठे पोस्टिंग आली आहे. सो सगळे अभ्यासू हुशार मुलं. सो तिला आनंद आहे की मला हे अनुभवता आलं. वडिलांची खूप इच्छा होती की मी, ताईने MPSC UPSC करावी, तहसीलदार तरी बनावं किंवा असं सगळं त्यांचा विचार असायचा. मम्मी म्हणायची, अरे तुम्ही आपली पोरं पाहिली आहेत का, त्यांना एक वेगळी क्रिएटिव्ह साईड आहे, वेगळी टेक्निकल साईड आहे, त्यांना ते जमेल का काय माहिती नाही, असा विचार असायचा. पण विठू माऊलीच्या वेळेला जेव्हा 3 वर्ष ती मालिका सुरू होती, त्यावेळेला मम्मीचा आपला एक वेगळाच कॉन्फिडन्स असायचा की अजिंक्य, हे तर तू छान करतोयस, पण तुला पॅन्ट शर्ट मध्ये कोणीतरी काम द्यायला हवंय, तुला ते काम मिळायला हवंय, इंडस्ट्रीला एक हिरो मिळेल, इंडस्ट्रीला एक हिरो मिळेल. मम्मी एवढे मोठे मोठे वाक्य डायरेक्ट इथे परभणीमध्ये बसून बोलू नकोस, इथे जाम भारी भारी ऍक्टर्स आहेत, अत्यंत देखणे आहेत, स्क्रीन प्रेझेन्स ज्यांचं खूप चांगलं आहे, त्यांचे बॅकग्राऊंड खूप चांगले आहेत, फिनान्शियल पण, इंडस्ट्री वाईज पण. कोणाची नाही, बघ तू, माझा विश्वास आहे जेव्हा तू करशील तेव्हा तुला खूप पसंत करतील. काय त्या म्हणजे माऊलीच्या मुखात सरस्वती असेल त्यावेळेला की मला पुढचंच काम मंदार देवस्थळी सरांच्या दिग्दर्शनाखाली मन उडू झालं मिळालं. त्यापुढे सिनेमांची पण एक प्रकारे रांग लागली असं मी म्हणेन की ज्याचं काहीच बॅकग्राऊंड नाही त्याला इतका भाव मिळण्याची गरज नाहीये, पण आपण योग्य हातामध्ये पडतो, कोणाच्या तरी प्रार्थनेला फळ मिळतं आणि मग आपली एक जर्नी सुरू होते. सो तशी आउट ऑफ सिलेबस पर्यंत सुरू आहे ही जर्नी आणि घरच्यांना खूप अभिमान आहे. बरं याच्यामध्ये निसर्गाशी जोडलेलं सगळं दाखवलेलं आहे. तुम्हाला कोणाला किती फिरायला आवडतं किंवा कुठल्या असं स्पॉट आहे जो तुम्हाला तिथे असं जावंसं वाटतं किंवा इच्छा आहे तिकडे जायचं आहे? मला जाम आवडतं फिरायला, म्हणजे ट्रॅव्हलिंग सगळ्यात मोठा पॅशन आहे माझा. इटलीला मी गेलेले एका एक्सचेंज प्रोग्रामसाठी माझ्या कॉलेजतर्फे आणि मला प्रेम झालं त्याचा. खूप सुंदर आहे, खूपच सुंदर. आणि तिथलं टेम्परेचर पण आपल्यासारखंच आहे, म्हणजे मुंबई. हो, छान सुंदर. पण मला भारतातच खूप जागा आहेत जिथे मी नाही गेले. कसोल, कोडायकनाल, खूप इच्छा आहे जायची. हे 2 जागा तर मी फिरतच असतो. म्हणजे इकडून तिकडे दौरे चालूच असतात, नाटकाला जा. आता गडचिरोली म्हटलं तिकडे आपलं झाडीपट्टीचं चालू असतं. झाडीपट्टीच्या नाटकामध्ये तिकडे सगळं जंगलच आहे. त्या जंगलामध्ये फिरणं म्हणजे एक तो झाडीपट्टीचा किस्सा सांगतो, याच्याशी निगडीत नाही आहे तरी पण, की एक पोलिसाचं काम करणारा व्यक्ती आहे. आता तिकडे पोलिसाचं काम करणारा व्यक्ती आहे, नक्षलवादी एरिया हे सगळ्यांना माहिती. तर एक त्याचा रोल संपला
त्याचं नाही आणि तो वॉशरूमसाठी पडद्याच्या स्टेजच्या मागे गेला. आता तिकडनं दोन नक्षलवादी आले आणि त्याला पकडलं, घोडा लावला, त्याला लावला. त्याला अरे कोण, अरे म्हणे मी कलाकार आहे म्हणे. अरे भाऊ म्हणे पोलिसाचा ड्रेस घालून इकडे फिरू नको नाही. असा हा किस्सा एक घडला होता, तो एक डेंजर किस्सा होता आमचा जाळी पडतो. पण तुम्हाला कुठे जायला आवडेल? जसं मॅडमने इटली जसं सांगितलं, मला केरळला जायला हे आवडेल. माझं होतं. अरे यार, मला काय मालूम तुला माहिती देते का जा. एक काम करून आपण दोघे सोबत जाऊ. नाही. तुम्ही कुठे जाणार? मी कुठे जाणार, खरं तर इटली काय योगायोग आहे. मी इटलीबद्दल खूप ऐकले की ज्यानुसार त्यांनी प्रिझर्व करून ठेवली आहेत त्यांचे ऐतिहासिक जागा आणि ठिकाणं. म्हणजे थोडंसं अनफॉर्च्युनेट वाटतं कधी कधी की आपली इतकी ऐतिहासिक ठिकाणं आहेत आणि आपल्याला इतका मोठा वारसा लाभलेला आहे. म्हणजे कायम आय थिंक आपल्यासारखी प्रगल्भता भारतात आहे तशी विचारांच्या बाबतीत, सगळ्या वास्तूंच्या बाबतीत पण ती खूपच कमी. अशी देवळं मंदिरं जी आहेत आपल्याकडे, मला खूपदा असं वाटतं. म्हणजे मी गौतम बुद्धांची भूमिका करण्याबद्दल पण म्हणत होतो मोठ्या पडद्यावर, की माझं स्वप्न आहे, किंवा अशा काही व्यक्तिमत्वांबद्दल बोलणं जे सुरू होतं, श्रीकृष्ण झालं, भगवद्गीतेबद्दल झालं, की हे सगळे जर दुसऱ्या देशामध्ये जन्माला आलेले असते ना, हे सगळे महापुरुष, तर त्यांनी काय डोक्यावर घेतलं असतं ना, काय त्याच्यावर त्यांनी एक मक्तेदारी गाजवली असती आणि अशी त्यांची ठिकाणं पण जी काही प्रिझर्व केली असती, जी ह्या कंट्रीजने केली आहे, ती जाऊन पाहण्याची माझी इच्छा आहे. आणि आपल्या देशातली ही सगळी देवळं मंदिरं पण पाहण्याची, अनुभवण्याची, अजून लोकांपर्यंत पोहोचवण्याची पण इच्छा आहे. सो तसा काहीतरी मला एक ट्रॅव्हल शो मिळावा अशी पण इच्छा आहे, की ऍटलिस्ट कामाच्या निमित्ताने तरी मी जाईन. कारण मी असं कामातून वेगळा होऊन फिरायला कधी जाईन काय आयुष्यात प्रश्नच वाटतो. ऍटलिस्ट कामाच्या निमित्ताने फिरायला मिळावं असं वाटतं. लवकरच तुझी इच्छा पूर्ण हो. ट्रॅव्हलिंगचं मी बऱ्याच दिवसांनी ट्राय करतोय, बट मला आवर्जून हा पिक्चरचं प्रमोशन रिलीज झाल्यानंतर एका ठिकाणी जायचं आहे, ते म्हणजे रायगडला. मला हमखास जायचं आहे, कारण पावसाळा पण येतोय आणि लहानपणापासून बघतोय, पण प्रयत्न करतोय, सगळीकडे जायचं आहे. पण महाराजांच्या ठिकाणी जायचं आहे, दर्शन घ्यायचं आहे आणि ती जी एनर्जी सगळेजण म्हणतात तिथे गेल्यानंतर ती एनर्जी मिळते, ती अनुभव घ्यायचा आहे. बाकी सगळीकडे तर फिरायचं, पण सुरुवात फक्त मला रायगडापासून करायची बस. मला फिरायला आवडतं, पण सध्या असं आउट ऑफ टूर नाही, पण मला भारत भ्रमण करायचं आहे. आणि आमची एक कंपनी आहे डेक्कन ब्रीफ नावाची, त्याच्यात आम्ही ना बेसिकली जे आपल्या आजूबाजूची मंदिर असतील तर ते सगळं तिकडे जातो. प्रमोशन म्हणजे का माहितीये का, कारण असं खूप कमी आहे की जिथे आपण मंदिरात जातो, पाया पडतो, त्या आस्थेने जातो आणि आपण तिकडनं येतो. पण ती मंदिरं कुठल्या काळातली आहेत, ती हिमाडपंथी आहेत, ती यादवकालीन आहेत, किंवा त्याचे जे मिनार असतात ते बांधण्यामागचं कारण काय, आपण या गोष्टींचा अभ्यास नाही करत. आणि मला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे की त्या गोष्टी काय आहेत, तिथे का बांधल्या आहेत त्यांनी. आणि जे शिवाजी महाराजांच्या काळातली आहेत किंवा जे पुरंदरच्या बाजूची जी मंदिरं आहेत ना सगळी, ती खूप प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये काहीतरी डिनोटेड आहे. त्याचं ज्या काही नक्षी काम आहे त्या भिंतीवरचं, त्यात तिथे एक स्पेशल गोष्ट म्हणजे पुरंदरच्या तिथे एक ना पांडेश्वरचं मंदिर आहे. आपण जसं ड्रॉइंग करतो ना, पेंट करतो, तिथे तसं पेंट आहे आणि ते इतक्या वर्षापूर्वीचं आहे, ते अजूनही स्पष्ट दिसतं. सो मला त्या गोष्टी एक्सप्लोर करायला खूप आवडतात आणि त्या करायला पाहिजे. मला तू तिने जेव्हा बाहेर सांगितलं डेक्कन ट्रिपचं, तेव्हा तिने आवर्जून सांगितलं याच्यानंतर आम्ही सगळे कलाकार कुठे पण फिरू, डेक्कन ट्रिपकडून ते स्पॉन्सर असेल ते सांगितलं. तर त्याबद्दल मी तिचा थँक्यू म्हणतोय. सगळं बोलला. तुम्ही या फिल्मसाठी कुठे कुठे फिरलात आणि तुम्हाला कुठे, म्हणजे हे शूट कुठे व्हायला हवं होतं असं तुम्हाला वाटत होतं? मला असं वाटत होतं की हे शूट विदर्भात व्हायला पाहिजे, पण काही गोष्टींमुळे आम्ही ते करू नाही शकलो. पण सध्याचे जे लोकेशन्स आहेत ते बरोबर त्या स्टोरीला जस्टिस देतात है ना. कारण की असं आता जेव्हा मी एकसंध जेव्हा मूवी बघतो तेव्हा असं कुठेच वाटत नाही की आम्ही काही पार्ट कर्जतला शूट केला, काही पार्ट बजेश्वरला शूट केला, काही पार्ट जव्हारला शूट केला आणि काही पार्ट फिल्मसाठी शूट केला, पनवेलला केला. तर असं हे कुठेच वाटत नाही की आम्ही एवढ्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही हे शूट केलं. तर प्रॉपर आहे, प्रॉपर. जव्हार पण खूप चांगलं प्रकारे एक्सप्लोर केलं. असं काही हे नाही वाटत की इथे केलं असतं आणखी चांगलं, जिथे झालं ते एकदम बॅलन्स वाटतं, असं काही नाही. आणि एक प्रश्न की राहायला फिरण्याची इतकी आवड नाही आहे मला गर्दीच्या ठिकाणी जास्त आवडतात. फॉर एक्झाम्पल रेल्वे स्टेशन, त्यानंतर बस स्टँड, किंवा मग जे थिएटर आहे ना
समजा कोणी तिकीट काढतात ना, जे बाहेरचे लोक म्हणून त्या लोकांना तुम्ही जास्त आवडतं थिएटरमध्ये काही 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 सुचत असेल हां. तुम्हाला तिकडे. आम्ही काय पुण्यात गेलो ना, आवडतात. पुण्यात गेलो तर आम्ही बालगंधर्वला तसंच दोघांसोबत एकमेकांसोबत न बोलता कितीतरी वेळा मी तसंच बसून आहे बालगंधर्वला. पुण्यात आम्ही तसंच बसतो. तुम्ही दोघंच जाता? येस, आमचं दोघांचे लग्न झाल्यामुळे आम्ही दोघंच बाय द वे हा माझा मोठा भाऊ आहे म्हणून मी सांगतो आम्ही दोघं सोबत जातो म्हणून. ते सगळीकडे सोबत असतात म्हणजे कुठे हा नाही सापडला तर याला विचारायचं किंवा ही नाही सापडली तर याला विचारायचं. स्टील अजिंक्य सर बऱ्याच दिवस कन्फ्युज होते, अभिजित कोण अनिकेत कोण. हो. म्हटलं काही प्रॉब्लेम नाही, काही पण नाव घ्या. ओके, अजिंक्य तू आताच सांगितलं होतंस की 2 वर्ष फिल्म शूट होत होती वेगवेगळ्या लोकेशनला वगैरे, पण कसं असतं ना की एक फिल्म शूट होणं आणि ती रिलीजपर्यंत घेऊन जाणं ते खूप मोठं म्हणजे जिम्मेदारी तर असते प्रोड्युसरची. आणि तू मागे पण काही स्टोऱ्या टाकल्या होत्या, ते काही इश्यू असतात फायनान्शियल. सो काय वाटतं याच्याबद्दल की फिल्म बनणं आणि ती रिलीजपर्यंत घेऊन जाणं, तुझं पॉईंट ऑफ व्ह्यू आहे? एक तर सुगत वाघमारे जी निर्माते म्हणून इतके उत्तम आहेत, त्यांचं मुळात प्राथमिक व्यवसाय फिल्म्स हा नाहीच आहे. त्यामुळे कदाचित म्हणजे हातातोंडाचं भांडण लागलेलं नसल्यामुळे त्यांच्यासाठी आणि प्लस व्यक्ती म्हणून खूप चांगली असल्यामुळे स्ट्रगल करणारे ओव्हरऑल ॲक्टर्स किंवा सगळे टेक्निशियन्स यांच्याबद्दलचं त्यांना काय म्हणतात एक सहानुभूती पण होती आणि त्यांच्या स्वतःच्या कर्तव्याची जाणीव पण होती. सो तिथे मला तरी पर्सनली काही असा प्रॉब्लेम आला नाही. 2 वर्ष एखादी फिल्म होतेच आहे, खूप अडथळे येत आहेत. बरं, ही फिल्म अशी पण नाही की एक स्टुडिओ बुक केला आणि तिथे एका ठिकाणी 1 गो मध्ये करून टाकली. वेगवेगळ्या क्लायमॅटिक सिच्युएशन हव्या होत्या, त्यात वेगवेगळ्या अडचणी येत होत्या, कधी परमिशन्स मिळत नव्हत्या, कधी व्हॅनिटी तिथे पोहोचत नव्हत्या. ह्या सगळ्यामध्ये कोऑपरेटिव्ह सगळी टीम पण होती. आय एम शुअर त्यांना काही प्रॉब्लेम्स पण आले असतील, कोणाचे काही डिले पण झाले असतील. पण एखाद्या व्यक्तीचा मला असं वाटतं एक कलाकार म्हणून आता मी 8 वर्ष झालं काम करतोय आणि फुल टाइम ऍक्टर म्हणून काम करतोय डे 1 पासून. तर मला पर्सनली कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून एवढीच अपेक्षा असते की त्यांचा इंटेंट तरी योग्य आहे हे कळावं. जरी डिले होत असेल पैशांच्या बाबतीत, अजून कशाच्या बाबतीत, 99% कलाकार असे आहेत जे ऐकतील त्यांचं. प्रॉब्लेम तिथे होतो जेव्हा प्रोड्युसर किंवा प्रोडक्शनचे लोक येऊन सांगत पण नाहीत की अरे ह्यामुळे आपलं जरा डिले होतोय, प्लीज जरा कोऑपरेट करा किंवा काही. मला असं वाटतं 99% कलाकार किंवा कोणी अडून नाहीत राहणार. जिथे कुठे कम्युनिकेशन गॅप होतो, जिथे कुठे उर्मटपणा येतो, जिथे कुठे इगो येतो की मी कुठे जाऊन ह्या लाईट दादांशी बोलू, मी कुठे जाऊन ह्या नव्या कलाकाराशी बोलू किंवा अजून कोणाशी बोलू, हे चुकीचं आहे. एक लीड ऍक्टर म्हणून कदाचित मी स्टँड पण घेईन किंवा माझ्यावर फार जबाबदाऱ्या नाही आहेत, आई बाबा स्वतः कमवतायत, बहिणीचं लग्न वगैरे झालं म्हणून, किंवा मी स्वतः अजून लग्न वगैरे केलं नाहीये म्हणून जबाबदारी नाही म्हणून मी एक वेळ रिलॅक्स राहील किंवा मी स्टँड घेईन एक वेळ की माझं काम गेलं तर गेलं, मी दुसरं मिळवेल. पण इतर कलाकार जे आहेत जे कदाचित त्या पोझिशनवर अजून नाही पोहोचलेत किंवा ज्यांच्यावर स्वतःच्या जबाबदाऱ्या आहेत, सो ते काम सोडून नाही जाऊ शकत. मी खूप ग्रेटफुल आहे ते काम करतोय ह्यासाठी. सो मला कामाला नाकारून जाण्यात इंटरेस्ट नाहीच आहे ना, मी ते कधी केलंय ना करेन. पण सो प्रत्येक जण तसा आवाज उचलूच शकेल असं नाहीये. पण ही गोष्ट ह्याबद्दलचे काहीतरी नियम यावेत. इतक्या फील्डमध्ये इतके नियम आहेत आपल्याकडे. जगभरामध्ये जेव्हा ह्या इंडस्ट्रीची कामं होतात तेव्हा लहान मुलांसोबत कशा पद्धतीने कामं व्हावी, टेक्निशियन्स सोबत कशा पद्धतीने किती तास कामं व्हावी, कलाकारांसाठी काय काय सुविधा असाव्यात, रिटायरमेंटचा काही त्यांचा प्लॅन असू शकतो का, अशा काही सुविधा आहेत ज्या इथे पण याव्या. आणि आपली पण म्हणजे काय म्हणतात $multi-billion इंडस्ट्री आहे आपली भारतामध्ये पण. म्हणजे 500-700 फिल्म्स दरवर्षी रिलीज होतात जगभरामध्ये ज्या जात आहेत. सो आपली इंडस्ट्री पण मोठी आहेच आणि मराठी इंडस्ट्री तर किती प्रगल्भ पण. सो हा एक जरा आस्पेक्ट जर आला तर कोणीतरी अजून एक गोष्ट की एखाद्या लाईट दादांसोबत काही अन्याय झाला सेटवर छोटा मोठा, त्यांच्याकडे त्यांचा बॉस असतो बोलण्यासाठी. अगदी ज्युनियर आर्टिस्ट सोबत पण जर काही झालं, त्यांचे युनियनचे लोक असतात जे सांगतात 12 तास झाले आम्ही निघतोय. डिरेक्शन टीम मध्ये, अजून प्रोडक्शन टीम मध्ये सगळेजण त्यांचा कोणी ना कोणी बॉस असतो बोलण्यासाठी. कलाकारासोबत काही झालं तर कोणीही उभं राहत नाही. वरतून तो कलाकार किती टँट्रम करतो, त्याची किती नाटकं आहेत, त्याला किती म्हणजे जसं त्याला पोट भरायचंच नाही, त्याला ब्रेड अँड बटरच नाही, अशानुसार बिहेव करून कोणीही त्याच्यासाठी स्टँड सहसा घेत नाही. मग अगदीच आपण महामंडळात जा आणि चित्रपट महामंडळात आणि मग एक कंप्लेंट करा, त्याच्याने निव्वळ त्या कलाकाराचंच नाव बऱ्याचदा खराब केलं जातं किंवा म्हटलं जातं की अरे नाही उसके बहुत हुआ. सो ह्या सगळ्यावर कुठेतरी आमच्यासाठी पण बोलणारी व्यक्ती असावी जी की आहे. पण हे सगळे अँगल पण समजून घेतले जावे असं मला वाटतं. तरी तुला असं वाटतं का की एखाद्याने तोंड उघडलं किंवा बोललं तर त्याला काम मिळणं बंद होईल,
असं बऱ्याच लोकांची भीतीसुद्धा असते. हे स्वाभाविक आहे की त्रास देणाऱ्या किंवा त्रास खूप करून घेणाऱ्या व्यक्तीसोबत काम करण्याची इच्छा कोणालाच नसते. आपण एक साधंसं पण जर काही एक दुकान चालवत असू किंवा कुठलंही एक काम करत असू, कुठलंही काम लहान मोठं नसतं, पण एक छोटा तामझाम असेल असं जरी काम असेल, त्यामध्ये पण एखादी सतत किरकिर करणारी व्यक्ती असेल तर तिच्यासोबत काम करायला इच्छा नाहीच होणार, मग ती कुठल्याही डिपार्टमेंटची असो. पण जसं मी म्हणालो, एखाद्या व्यक्तीचा जर इंटेंट योग्य आहे, ते सांगण्याचा प्रकार जर योग्य आहे, तर त्यामागचा तो इंटेंट लक्षात घेऊन त्या व्यक्तीला दूर करायचं की जवळ करायचा हा विचार करावा. तो आय थिंक एका योग्य प्रकारे केलेल्या कम्युनिकेशनने कधीच कुठलं काम खराब नाही होऊ शकत. आणि तरीही ते काम जर आपल्याकडून जात असेल तर ते गेलेलं बरं, कारण त्याचाच ना मोबदला मिळणार आहे, त्याच्यामधून ना योग्य एनर्जी येत आहे, ना तुम्ही आनंदी आहे. तर ह्या क्रिएटिव्ह फील्डमध्ये येण्याचा उपयोग काय? मग त्या जॉबमध्ये सेम प्रेशर्स तर चालूच आहेत की बॉसचे आणि ऐकून घ्यावं लागतं, तिथलं पॉलिटिक्स किंवा इव्हन घरांमधलं पॉलिटिक्स. सो ते सगळीकडे असणारच आहे. योग्य प्रकारे कम्युनिकेट करून मॅक्सिमम गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात असं मला वाटतं. कालच एक तू स्टोरीसुद्धा टाकली होतीस, पक्षाचा पिल्लू पडला होता आणि त्याला तू हे केलं होतंस. सो हे रिलेटेड आहे, तुमच्या फिल्मच्या रिलेटेड पण काही आहे याच्यात. जर तुम्हाला विदाऊट मोबाईल आणि हे सगळं 10 दिवस जंगलात सोडलं किंवा कुठे असं निसर्गरम्य वातावरणात सोडलं, काय करू शकता तुम्ही तिकडे किंवा कसं प्लॅनिंग असू मी शकतं? सांगू, माझी तर म्हणजे एन्झायटी पासून सगळ्या गोष्टी कमी होतील आणि सगळ्यांच्याच. मला तर असं वाटतं, असा नियम यायला पाहिजे की लेट्स से इंटरनेट आणि ओव्हरऑल नेटवर्क हे समजा सकाळी 10 ते रात्री 7 पर्यंत असावं, 7 नंतर ते गायब व्हावं, बंद व्हावे, जेणेकरून त्या 10 ते 7 मध्ये लोक मॅक्सिमम वापरून पण घेतील आणि त्याच्यानंतर ते शांत होईल डोकं. मला तर वाटतं मी ऍडिक्टेड आहे फोनशी. त्यात मी अजून माझा एकटा प्रवास करत असतो किंवा एकटा किंवा टेक्निकल आपल्या लोकांसोबत कामं करत असतो. 2-2, 1-1 महिने कुठे कुठे जाऊन शूट करतोय आम्ही किंवा जे काही मुंबईमध्ये पण राहतोय. त्यामुळे इतकं त्या मोबाईलवरची डिपेंडन्सी आहे. सतत कोणाला कोणाचा कॉल येत असतो, काहीतरी अपडेट करायची असते सोशल मीडियावर. त्यात इन्फ्लुएन्सर्स एक वेगळा बार रेस करतायत की किती अवेलेबल राहू शकतं एखादी व्यक्ती, किती त्याच्यामधून ते कमवू शकतात. त्याच्याने सतत एन्झायटी असते, बापरे आपण कमीच पडतोय. एक टीम पण पाहिजे. आता अजून मायक्रो ड्रामा येत आहेत, आता अजून व्हर्टिकल सिरीज येत आहेत. म्हणजे आपण प्रगतीकडे जातोय की अधोगतीकडे हे कळतच नाहीये. सो ते जर झालं 10 दिवस मला कुठेतरी नेऊन फेका आणि मी खूप आनंदी राहीन आणि सगळेच जण मला असं वाटतं. मला ऍक्च्युली पर्सनली विपश्यनाला जायची खूप इच्छा आहे, खूप वर्षांपासून इच्छा आहे. तर मग जेव्हा तू 10 दिवस बोललास तेच माझ्या डोक्यात आलं, तर मी ते नक्की करेन ऍक्च्युली. माझं विपश्यना करून झालंय केलाय मी खडवलं. बरं, मी आता इंटरव्ह्यू घेताना मला दोघांकडे बघून म्हणजे असं वाटत होतं की सेटवरती काहीतरी असे फनी किस्से घडत असतील किंवा या दोघांकडे बघून की काहीतरी कॉमेडी घडत असेल, असे पण काही किस्से असतील. पण हे आधी तुम्ही सांगा. आणि काही प्रँक वगैरे झालेत का असं ते? अरे मी तर मोबाईल शिवाय जगतो. सांगतो ना मी. अरे नाही खरं, ऍक्च्युली मला दिवसातून हार्डली 2 ते 3 फोन मी करत असेल कोणाला. आणि चार्ट तर मी बघतच नाही. यांनी बघितलंय की माझे चार्ट कसेच पडून असतात. शक्यतो जेव्हा गरज असेल तेव्हाच मी यूज करतो, त्याचा अनावश्यक यूज करतच नाही. आणि मोबाईल नसेल मला जर जायचं असेल तर मी आनंदाने जाईल. आणि विपश्यनेला तर जाणारच आहे. परत एक 10 दिवसाचा टूर आहे. धन्यवाद. तू सांग अभिषेक. नाही, मी पण बिंदास राहू शकतो मोबाईल शिवाय. मला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे उलट ती काय तर ते ऍडिक्शन म्हटल्यापेक्षा ती इट्स लाईक मेडिटेशन होईल. जसं सरांनी म्हटलं, मी आजच्या 3 वर्षाची विपश्यना केलेली आहे. तिथे 10 दिवसपेक्षा 12 दिवस राहावं लागतं. पहिला दिवस आणि शेवटचा दिवस ते इन्क्लूड करत नाही त्या 10 दिवसांमध्ये. विपश्यना केल्यानंतर खूप फायदा होतो. म्हणजे तिथे तुम्हाला इशाऱ्याने सुद्धा तुम्हाला बोलू देत नाही. इशाऱ्याने सुद्धा तुम्हाला बोलू देत नाही. तुम्हाला कोणाशी बोलू देत नाही. तुमचे मोबाईल जप्त केलेले असतात. आणि जेव्हा तुम्ही शेवटच्या दिवशी बाहेर येतात तर ते बोलतात तुम्ही बोलू नका, कारण की हा जो विंड पाईप आहे तुमचा हा खूप दुखतो. काही तिखट खाऊ नका, कारण तिथे जेवण सुद्धा एकच टाइम मिळतं. संध्याकाळच्या टायमाला तुम्हाला मुरमुरे मिळतात भाजलेले. त्यामुळे तुमचं काय डायजेस्टिव्ह सिस्टीम जी आहे आणि आजूबाजू जे काही वातावरण आहे, मी जे वातावरण बघितलं असं समज आतापर्यंत माझ्या ज्या जर्नीमधलं सगळ्यात बेस्ट वातावरण तिथंच होतं. आणि मी ऑगस्ट महिन्यात तिथे केलेलं. ऑगस्ट महिन्यात तेल गोठत होतं. सकाळी थंडी, आजूबाजूला सगळीकडे धबधबे आणि तिथे ते मेडिटेशन करायला, त्या सेलमध्ये करायला पहिले 3 दिवस फक्त एवढी मुवमेंट. याच्यावर तुमचं काय ऑब्झर्वेशन? आनापानसम. आणि जर समजा फॉर एक्झाम्पल काय म्हणतात ओठ अप्पर लिप ना,
इथे काय होतं जर खाजवल्यासारखं होते काय होते चिडचिड होते ते फक्त ऑब्झर्व करा. तुम्ही त्याला काही रिॲक्ट नका होऊ. रिॲक्ट न करणं म्हणजे तुमचं पेशन्स वाढत जाईल तर तो खूप फायदा होतो. शेवटच्या 10 म्हणजे पहिलंच जे सेशन राहील फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पहिल्यांदा विपश्यना करता ते फक्त तुमची तोंड ओळख राहतं, पण नंतर ते बोलले याच्यात 15 दिवस आहे, 20 दिवस आहे, 1 महिना आहे आणि मोबाईल व्यतिरिक्त जर तुम्ही राहत असाल तुम्ही स्वतःला एक नवीन व्हर्जन ऑफ तुमचं स्वतःचं तुम्ही स्वतः बघू शकता. तर ते खूप चांगलं आहे. म्हणजे मला तर असं वाटतं प्रत्येकाला विपश्यना आणि बेसिकली मी इगतपुरीला विपश्यना केलेलं आहे जे इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी म्हणतात त्याची, तर ते खूप चांगलं आहे. एक असं म्हणता येईल की जसं आता प्रत्येकाला रिफ्रेशमेंट करावं लागतं की बा प्रत्येकाने जे काही वर्षभरात केलं काय केलं स्वतःला जाणवायचं असं स्वतःचं अस्तित्व क्रिएट करायचं असं तर विपश्यना बेस्ट आहे. मी जिथे राहते ना आता पुरंदरच्या पायथ्याला, तर तिथे रिफ्रेशमेंट किंवा मेडिटेशन करायचं असेल ना टेरेसवर गेलं ना 6 नंतर की खूप भारी आहे. पुरंदरचा पूर्ण किल्ला दिसतो. आणि फोनचा प्रश्न माझ्या घरी असा एक रूल आहे की माझी आई 6 वाजता येते. जर फोन हातात दिसला तर त्यानंतर 2 दिवस फोन काही मिळत नाही. ती खूप स्ट्रिक्ट आहे त्या गोष्टी. आणि आमच्या घरी असं पण आहे की जर ती झोपते 10ला तर आम्ही सगळ्यांनी झोपलंच पाहिजे जरी झोप नाही आली. आणि सोशल मीडिया आता ज्या फील्डमध्ये आपण काम करतो सो थोडंसं ॲक्टिव्ह राहणं इकडे म्हणजे मस्ट आहे. तर मग असं होतं की चला आता ॲक्टिव्ह राहायचं. मग मी 3-4 दिवस खूप साऱ्या पोस्ट टाकते. 3ऱ्या-4थ्या दिवशी असं होतं की बस आता थोडं थांबावं. त्याच्यामुळे तेवढं कंटिन्यू नाही करता येत की आपण आपली लाईफ किती एक्सप्लोर करणार आणि मी काय खाते काय पिते हे किती सांगणार. त्याच्यामुळे ते कुठेतरी थोडंसं असं वाटतं की थांबावं, पण आता गरज आहे त्याची सो करायला लागते थोडंफार. पहिला प्रश्न होता की तुम्ही मोबाईलशिवाय दूर राहू शकता का. तर मी फक्त हे 2 वर्ष जर समजा सोडले तर मी खूप वेळा मोबाईल 5-6 दिवस बंद करून मी राहिलेलो आहे. तू मी मला काय नेहमीच म्हणत करत होता असतो. एक डोळा लहान झाला. सध्या जे आमचं जे सध्याचं जे शेड्यूल सुरू आहे की रोज इतके व्हॉट्सअप ग्रुप चेक करा त्याला उत्तर द्या, हे मी कधीच आजपर्यंत मी एवढा कधीच एंगेज नव्हतो ना इन्स्टावर ना व्हॉट्सअपवर. तर त्यामुळे मला फक्त मागच्या 3 दिवसात माझा एक डोळा बारीक झाला होता. मी एवढा मोबाईल मी कधीच नाही पाहिला. तो एवढा बिझी आहे त्याचा अकाउंट सुद्धा मीच हँडल करतो. त्याचा अकाउंट नंबर माझा अकाउंट नंबर मला पाठले पण त्याचा अकाउंट नंबर मला आणि त्याच्या पाठले. बाबांचा पण तोच हँडल करतो. त्याच्यावर मेसेज करणं प्रँक एक सेटवर जेव्हा तुम्ही नव्हता कोणीच आणि आमच्या डिरेक्टरनी ना मला 3 वेळा बोलवलं की तुझा सीन आहे म्हणून. आणि मी आवरून निवडून गेले आणि तर ते पनवेलला होतं की खूप गरमी तिकडे. आणि मी 3 वेळा विचारते सर माझा कधी सीन आहे, थोडा रुको. तर मग तिकडे जे लोकलचे लोक होते ते खेकडे बिकडे पकडायला गेलेले. म्हणजे मी गावाकडे जाते मला आवडते त्या सगळ्या गोष्टी. तर 2 खेकड्याची पिल्लं आणि एक मोठा खेकडा असा मी पाण्यात गुंडाळून आणलेला. आणि सरांच्या बाजूला बसून एक छोटा सोडला तर त्यांना असं झालं की काहीतरी असेल तर त्यांनी पाण्याने बाजूला ढकलला आणि त्यांनी मोठा जो होता तो एकदम टाकला त्याचं उरात. म्हणजे कोणाला माहिती नाही. मला नव्हतं माहिती. हे फक्त अभिषेकला माहिती आहे आणि तुम्हाला नसेल माहिती. मग तू त्यांच्या अंगावर टाकला? तर मी खाली सोडलेलं त्यांच्या पायाखाली तर ते अचानक उडून गेलेले की हे काय म्हणजे त्यांना ते माहिती होतं की खेकडा आहे. आणि तिथे जे आजूबाजूच्या गावातले मुलं वगैरे होते जे माझ्यासोबत आलेले आम्ही सगळे एन्जॉय करत होतो ते. सो असं होतं. एक प्रँक म्हणजे शेषपाल सरांसोबत असं झालं. प्रँक बंदाने आहे ना एक त्यांनी सीन केलेला ते खूप ओरडत आहे घसा फाडेपर्यंत ओरडत ते. म्हणजे त्यांना माईक असून सुद्धा माईकची गरज नव्हती असं काहीतरी झालेलं. आमची व्हॅनिटी म्हणजे 500 मीटर तरी दूर असेल त्यांच्या सीन त्यांचा आवाज येत होता. बिचाऱ्यांना त्या दिवशी एडिट बघितलं पण त्यांचं सीनच नाही झालं तर ते बोलले हे माझ्यासाठी प्रँकच झालं. बरं मराठी फिल्म म्हटलं की ऑडियन्स डिवाइड होत असतो कारण एकाच दिवशी 2-2, 3-3 फिल्म रिलीज होत असतात. तू काय सांगशील अजिंक्य, कारण कसं आहे की आता फिल्म करतायत किंवा सिरियल करतायत ना ते आता बऱ्यापैकी आता तूच म्हटलंस की इन्फ्लुएन्सर वगैरे ते बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतात आणि आता कलाकारसुद्धा ॲक्टिव्ह राहायला लागलेत. सो सगळीकडे अवेलेबल राहणं हे काही त्यांना मायनस पॉईंट ठरू शकतं आहे का असं तुला वाटतंय का? मला असं वाटतं आता खरं तर असं आहे की सगळेच जण चाच पडत आहेत आणि सगळेच जण थ्रू आउट लाईफ चाच पडतच असतात. कोणासाठी काहीतरी वर्क करतं, काहीतरी सेम गोष्ट जी आधी वर्क झाली आहे ती कदाचित परत वर्क होत नाही म्हणून बऱ्याचशा याचे सिक्वेल वर्क होत नाहीत. सो तसा असा मंत्र कोणालाच माहिती नाही, मोठ्यातल्या मोठ्या फिल्म मेकरला पण नाही, मोठ्यातल्या मोठ्या कलाकाराला पण नाही की काय वर्क होतं. सो सगळेजण एक परम्युटेशन कॉम्बिनेशन करतच पुढे पुढे जात आहेत. स्वतःसाठी काय वर्क करतं हे
हे पाहून ते करायला पाहिजे. जसं की आता मी एक सिनेमाचं अनाउन्समेंट झालं आम्ही जो आता करतोय, त्यामध्ये एक इन्फ्लुएन्सर कलाकार आहे, नावाजलेला इन्फ्लुएन्सर आहे जो, तर तिथे आमच्या कॉस्ट्युम ट्रायल्स किंवा कॉस्ट्युम शूटच्या वेळेस, म्हणजे एक लुक टेस्टच्या वेळेस, रिडिंगच्या वेळेस, खाण्यापिण्याच्या वेळेस किंवा ओव्हरऑल शूटिंग सेटवर पण बिहाइंड द सीन्स वगैरे, तिथे तो त्याची टीम सतत सोबत कॅमेरा घेऊन तिथे पूर्ण त्याचं सगळ्याचं रेकॉर्डिंग करत, अशी त्यांनी एक सिस्टम त्यांनी एक तयार केली जी त्याच्यासाठी उत्तम वर्क होते. मला त्याच्याकडे बघून मला हेवा वाटला की बापरे, इथे ऍक्च्युअली हे काम करून ह्याच्यावर फोकस करून मला त्याच्यातलं बिटवीन द लाईन्स किंवा डिरेक्टर काय सांगतायत, मी कसं काय दिसतोय, काय करायचंय, एवढंच ओव्हरवेल्मिंग होऊन जातं. पण काहींचं ॲपिटाईट एवढं असू शकतं की ते हे करून ते करू शकतात. काहींचं असं करू शकतं की मला सगळ्यातलं सगळं अटेम्प्ट करायचंय, ते कशातलं कधी इकडे रिझल्ट येईल, कधी इकडे रिझल्ट येईल. तर कधी कधी एखाद्याच गोष्टीमध्ये मास्टरी करण्यापेक्षा मला सगळ्यातलं जेमतेम करायचं, बाकी माझं पोट ह्या गोष्टीवर आहे. असं प्रत्येकाची वेगळी मतं असू शकतात. सो मग मी चुकीचा तो बरोबर किंवा तो चुकीचा मी बरोबर असं आहे का, तर नाही. दॅट इज वर्किंग फॉर हिम, दिस इज वर्किंग फॉर मी. सो एखाद्याला सगळीकडे दिसून घेऊन बाबा माझा ऍक्टर म्हणून टाइम स्पॅन 2च वर्षाचा आहे, 5च वर्षाचा किंवा 10च वर्षांचा आहे, मग माझं वय दिसायला लागेल, मग मला वडिलांचे वगैरे रोल नाही करायचे असं असेल तर तो किती दिसू किती नाही मध्ये असेल. किंवा एखादा कॉम्पिटिशन मध्ये लागून असेल, बापरे ह्याचे ते इतकं आले, मग मी पण प्रयत्न करतो, मी पण युट्यूब व्हिडिओ सुरू करतो, मी पण असं असू शकतं. कोणाला ते आवडत असेल, कोणाला नाही. मला पर्सनली असं सगळ्यातलं सगळं 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 सगळीकडे दिसायचं, किती करू किती नाही, हा प्रकार होत नाही ना. मी रेस्टलेस होतो त्या गोष्टीने. सो दॅट डज नॉट वर्क फॉर मी. मला असं स्पेंट व्हायचं नाहीये की झालं, मी स्वतःच्या डोक्यामध्ये असं सांगून ठेवलेलं आहे स्वतःला की मी लंबी रेस का घोडावर, आणि जेव्हा मला थांबावं असं वाटेल तेव्हा मी थांबेन, पण मी त्या घोड्याला दुसरीकडे वळवून दुसऱ्या फील्डमध्ये वळेन. सो मला काहीच डू ऑर डाय नाही वाटत, म्हणून आय एम फाईन. आय डोंट टेक इट फॉर ग्रांटेड, बट मला ग्रॅज्युअल प्रोग्रेस जास्त चांगली वाटते, सतत सगळीकडे दिसून संपण्यापेक्षा. बरं, ही फिल्म प्रेक्षकांनी का पाहावी हे एका लाईनीमध्ये तुम्हाला सांगायचं आहे. आता काळाची गरज आहे आणि ह्याबद्दल चर्चा व्हायला हवी, म्हणून ही फिल्म नक्की पाहावी 3 जुलै. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण एका सिस्टम मध्ये फसलेलो आहोत आणि हे पण माहिती आहे की याच्यावरती काहीतरी चेंज यायला पाहिजे, पण कसा आणि काय हे नाही माहिती. तर मग द ओनली थिंग दॅट इज कम्युनिटी. आपण एकटं चेंज नाही आणू शकत किंवा ओव्हरनाईट चेंज नाही आणू शकत, तर ते सगळ्यांबरोबर मिळून तर असा काहीतरी विषय ही फिल्म मांडते. तर त्यासाठी हा पिक्चर नक्की बघा. मला असं वाटतं की आपण आपले मूलभूत कर्तव्य विसरत चाललो. कारण की आपण मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्याच्या गोष्टी करतो. आपल्याला हक्कासाठी आपण लढतो, पण आपले कर्तव्य आपण विसरत चाललो. तर ती कुठली कर्तव्य आपण विसरत आहोत यासाठी ही फिल्म बघावी असं मला वाटतं. मला असं वाटते या पिक्चरमध्ये आम्ही एमपीसीवर बराचसा फोर्स दिलेला आहे. तर एमपीएससी हा फक्त एक विद्यार्थी करत नाही, एमपीएससी पूर्ण त्याची फॅमिली करते. कारण त्यांना अपेक्षा असते माझा मुलगा अधिकारी बनेल. तर जे वातावरण पुण्यातलं आणि एमपीएससीचं वातावरण एवढं सोपं वातावरण नाही. त्या वातावरणामध्ये सर्वाईव्ह होऊन तिथलच्या मेसचं म्हणजे खूप स्ट्रगल आहे त्यांचं. लायब्ररीच्या फीज पासून, मेसच्या जेवणापासून, कारण दर महिन्याला पैसा येतो. त्या पैशासोबत दर महिन्याला काही एक्झाम आहेत, एक्झाम येत असतात. प्रत्येक महिन्याला ते घरी पैसे मागू शकत नाही. फॉर एक्झाम्पल जर घरून 8-10 हजार रुपये आले तर प्रत्येक गोष्टीची काय म्हणतात एक सायकल लागलेली असते आणि त्या एखाद्या महिन्यामध्ये सगळ्या एक्झाम चालू असतात. तर कधी कधी पैसे त्या एक्झामची फी भरण्यासाठी सुद्धा पैसे नसतात. तर ते एमपीसीचं वातावरण काय आहे, ती रियालिटी काय आहे. जसं तुम्ही मला वाटते ऑपरेशन MBBS आहे, 12th फेल आहे, त्या मूवीला जसं सपोर्ट केला तसा महाराष्ट्रातल्या एमपीसीच्या मुलांचं काय आयुष्य आहे ते बघण्यासाठी आणि एमपीसीचा अभ्यास केल्यानंतर तुमच्यामध्ये काय चेंज होतो ॲज अ पर्सन म्हणून ते बघण्यासाठी तुम्ही हा पिक्चर बघायला पाहिजे. थोडक्यात सांगायचं झालं तर मला असं वाटतं की MPSCमध्ये आपण खूप काही शिकतो आणि मी आयुष्यात काहीतरी अभ्यास करते, काहीतरी पुस्तकं वाचते किंवा काहीतरी अनुभव घेते की मला काहीतरी बनायचं आहे किंवा मला ती गोष्ट हवी आहे. आणि जर ती नाही झाली याचा अर्थ तुमचा अभ्यास आणि तुमचा अनुभव तिथेच सोडावा असं नसतं की तुम्ही त्याच्यातनं पण काहीतरी काम करू शकता. तुम्हाला जे नाही मिळालं ते दुसऱ्या कोणाला तरी मिळवण्यासाठी ते लढू शकता. सो असं आहे MPSC की तो जो माणूस शिकतो ना ते फक्त त्या पोस्टसाठी नसतो, तर त्याचा अभ्यास समाजातल्या कितीतरी लोकांना विदाऊट पोस्ट खूप काही मिळवून देतो.
आणि ती जी धमक येते ना ती फक्त या स्पर्धा परीक्षेतून येते की वाचलं तर माणूस बोलू शकतो. सो हे आहे. आणि तेच आमच्या मूवीमध्ये सुद्धा आहे की आउट ऑफ सिलेबस आहे, की सिलेबसमध्ये सगळ्या गोष्टी आहेत म्हणून त्या करायच्या असं नाही आहे. काही गोष्टी आउट ऑफ पण असतात आणि त्याच्यावर पण तुम्ही काही अभ्यास करायला हवा. सो त्याच्यासाठी तुम्ही 3 जुलैला नक्की हा मूवी बघा. जे या सगळ्यांनी सांगितलं त्याच्या व्यतिरिक्त जरा मी काही सांगू शकत नाही. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा असे टॉपिक जेव्हा मल्याळम इंडस्ट्रीमध्ये होतात तर तेव्हा तिकडचे लोक त्याला खूप उचलून धरतात, की ते म्हणतात की आमची किती गावच्या मातीशी जोडलेली स्टोरी आहे. तर त्याच प्रकारची आमची सुद्धा ही स्टोरी आहे. आणि कुठल्याही याला टेक्निकली तुम्ही पॅरामीटर नका लावू, की या फिल्मचा बजेट आणि बाकीचे जे लोक बजेट लावतात ना यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे. फक्त जो आमचा जो जेन्युइन जो उद्देश आहे की आम्हाला पर्यावरणाबद्दल लोकांना जागृत करायचं आहे, तर या आमच्या प्रामाणिक उद्देशासाठी तुम्ही ही मूवी बघा. मला आणखी एक बोलायचं आहे. आता हा तर विषयाशी निगडीत झालेला आहे, पण ही फिल्म का बघावी तर कारण म्हणजे याची USP आहे गाणी, म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिक हा याची USP. आणि विशेष म्हणजे याचा रॉनेस, जे लोकेशन्स आहेत, जे आमचे कॅरेक्टर्स असतात एकदम रॉनेस, आणि जे कॅरेक्टर तिथले यूज केलेले आहेत म्हणजे जे नॉन आर्टिस्ट आहेत आणि तिथल्या गावकऱ्यांना यूज करून कशा पद्धतीनं जे चित्रीकरण केलेलं आहे, हा रॉनेस बघण्यासाठी तरी यावं असं मला वाटतं. बरं, आता गाण्याबद्दल सांगितलं की तुमच्यापैकी कोण गातो किंवा आता रॅप सॉन्गसुद्धा येणार आहे असं मला कळलं आहे आणि रोमॅन्टिक सॉन्गसुद्धा आऊट झालेलं आहे. सो तुमच्यापैकी असं म्हणजे कोण गात असेल तर 2 लाईन होऊन जाऊ द्या. गातो Actually, हे माझ्याकडे दिला याचं कारण की एक किस्सा सांगतो त्याच्यावर ना. एक मी फिल्म करत होते, मला कितीही मोठा डायलॉग ना मी तो करेल, पण मला त्यांनी एक तर 90sचं गाणं दिलं ज्याचं काय होतं त्याचे लिरिक्स की जिसका मुझे था इंतजार. ती बीट मला येतच नव्हती. म्हणजे मी त्याचा इतका वेळा टेक केला ते मला अजूनपर्यंत नाही कळालं. आणि मी जेव्हा गाणी म्हणते ना तेव्हा मी मराठीतून हिंदी, हिंदीतून मराठी आणि त्याच्या लाईन माझ्या स्वतःच्या मनाने येत जातात. मी वेगळंच काहीतरी म्हणतो. पण ह्याचं गाणं आपल्या बरं, सिनेमा आपण सगळे मिळून रॅप आपण सॉन्ग, सगळे म्हणूया. ठीक आहे, रॅप सॉन्गचा पहिला जो काय राहा. रॅप सॉन्ग हा, तुम्ही लन केलं. MPC वाल्याची गोष्ट पण त्याचं कुठले लाईन? अच्छा. पहिले पासून रजनी सरांना लायब्ररीच्या बुद्धी छान आहे. लायब्ररीच्या बुद्धी. बरं, मी एक काम करतो, ते हा मानतो ना भावापासून बोलतो, त्याच्यानंतर जेव्हा लायब्ररीच्या ओके, ओके, ओके. 2 वर्षांपासून शूट करतो म्हणजे केलेली गोष्ट, तर आता विशेष लक्षात नाहीये, पण सगळ्यांनी पाहावी फिल्म म्हणून हा प्रयत्न. हा मानतो ना भावा कडू असते भाकरी, पण चाखल्यानंतर वाटेल तिला साखरीच्या सारखी. देशाची करे चाकरी पहिले अन आखरी चांगली होईल नागरी. माहिती पडन तुला सारी बातमी, दर किती वाढले न झाले किती जखमी. फाडशील नियमान टॅक्सवाली पर्ची, लाल दिवा गाडीला परिस्थिती घरची सुधरे. म्हणून घरचे सपोर्ट करते तुला, भले तुझा अर्धा पोट भरला तरी बिना काम करे रोज पाठवाले. तुले म्हणून करायची रोज तुला तयारी. रमाई सावित्री सारखी भिकर समाजाची होईल तुला. बुद्धीचा विवेक होईल तुला, सारा समाज सुधरू शकेल तुझ्यामुळे. लायब्ररीच्या बुद्धी छापल्या रस्ते, खातो आम्ही अक्षर अभ्यास पचते. वय मोटिवेट करे जिंदगी पचते, MPSC वाल्यांची लव्ह स्टोरी नसते. लायब्ररीच्या बुद्धीत छापले आहे रस्ते, खातो आम्ही अक्षर अभ्यास पचते. वय मोटिवेट करे जिंदगी पचते, MPSC वाल्यांची लव्ह स्टोरी नसते. 3 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रदर्शित होतोय आउट ऑफ सिलेबस हा सिनेमा. तेव्हा चित्रपटगृहांमध्ये जाऊन नक्की पाहायला बघा. विसरू नका. 3 जुलैला आउट ऑफ सिलेबस.